ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाचा हरे अभ्यास कृष्ण. करतो. विश्वरूप दर्शन योग किंवा विराट रूप पण म्हणतात. सेम आहे विश्वरूप आणि विराट रूप. तर आपण याच्यामध्ये आतापर्यंत श्लोक क्रमांक 18 पर्यंत चर्चा केली आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंत शेवटी बोलले की मी तुला माझ्या किती विभूती सांगू, मी माझ्या एका अंशाने हे सर्व जगत व्याप्त केलं आहे. तेव्हा अर्जुनला इच्छा होती की ते सर्वव्यापी रूप बघायचे म्हणून. मग अर्जुन 11व्या अध्यायाच्या पहिल्या 4 श्लोकामध्ये भगवंतांना विनंती करतो की हे सर्वव्यापी रूप म्हणजेच विश्वरूप किंवा विराट रूप मला दाखवा. आणि जर माझी क्षमता नसेल तर त्यानुसार तुम्ही मला क्षमता द्या. तर मग पुढच्या 4 श्लोकामध्ये म्हणजे 5 ते 8 मध्ये भगवंत अर्जुनला सांगतात की तू याच्यामध्ये काय काय बघणार आहेस. आणि 8व्या श्लोकात म्हणतात की तू या दृष्टीने बघू शकणार नाही, त्यासाठी मी तुला एक वेगळी दृष्टी देईल. दिव्यम ददामि ते चक्षु. तेव्हा आपण चर्चा केली की भौतिक दृष्टी, दिव्य दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी याच्यामध्ये काय फरक आहे. मग त्याच्यानंतर आता ही दृष्टी दिल्यावरती अर्जुन विश्वरूपाला बघतोय. आणि अर्जुन जे विश्वरूपाला बघतोय ते वर्णन संजय धृतराष्ट्राला करत आहे. म्हणून 9व्या श्लोकामध्ये राजन हा शब्द येतो. मग अर्जुन काय काय बघतोय की या रूपामध्ये खूप सारे चेहरे आहेत, वेगवेगळे आकार आहेत, वेगळे रंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. आकाशामध्ये एकाच वेळेस जर हजारो सूर्य आले तर कसा प्रकाश निर्माण होईल, तसं या रूपामध्ये प्रकाश जाणवतोय. एकाच ठिकाणी सर्व जगत दिसतंय आणि या विश्वाचे वेगवेगळे भाग भगवंतांच्या शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे सर्व बघून मग अर्जुनला खूप विस्मय होतो. आपण हे विस्मय रसाबद्दल चर्चा केली आहे. मग हे बघून अर्जुन काय करतो की भगवंतांना नमन करतो आणि दोन्ही हात जोडून मग आता भगवंतांना तो बोलतोय. तर बोलताना सांगतो की मी काय काय बघत आहे की हे देवा म्हणजे हे भगवंता तुमच्या शरीरामध्ये मी संपूर्ण जीवांना एकत्रितपणे बघत आहे, ब्रह्माजींना बघत आहे, शंकरांना बघत आहे आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्य सर्प आहेत त्यांना पण बघत आहे. आणि तुमच्या या रूपाला खूप सारे हात आहेत, खूप सारे पोट आहेत, खूप सारे डोळे आहेत. आणि या तुमच्या रूपामध्ये न सुरुवात आहे, न मध्य आहे, न अंत आहे. म्हणजे कुठून सुरुवात होते आणि कुठे शेवट होतो हे काही कळत नाहीये. मग अ, या रूपामध्ये काय आहे की डोक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आहेत, हातामध्ये गदा आहे, चक्र आहे. आणि बघायला हे रूप फार काय म्हणता येईल, भयानक आहे किंवा भीतीदायक आहे. आणि त्यांनी सांगितले आहे की तुम्हीच अक्षरम परमम आहात, म्हणजे तुम्हीच ब्रह्म आहात. तुम्हीच या जगाचे आधार आहात. निधान म्हणजे आधार. आणि तुम्ही शाश्वत धर्माचे गुप्त आहात. शाश्वत धर्म म्हणजे वैदिक धर्म. वैदिक धर्माचे गुप्ता म्हणजे तुम्ही रक्षक आहात. आणि तुम्ही पुरुष आहात. तर कोणते पुरुष आहात? सनातन पुरुष आहात. अनंत काळासाठी अ, तुम्ही पुरुष आहात. तर आता आपण आजचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 19. याला गाऊया पहिल्यांदा. अनादिमध्यान्तमनंत वीर्यम् अनादिमध्यम अनंतवीर्यम्. अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्. पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम् पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम्. सुतेजसा विश्वमिदं तपन्तम्. स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. तर अर्जुन या रूपाला बघून सांगतोय की तुमच्या रूपामध्ये
मध्ये नाही, अंत नाही, आणि अ, सुरुवात कुठे ते पण कळत नाही. आणि अनंत वीर्य म्हणजे तुमच्याकडे असीमित अ, सामर्थ्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तीने. आणि तुमचे डोळे हे चंद्र आणि सूर्यासारखे आहेत. आणि तुमचा हा हा जे मुख आहे किंवा जो चेहरा दिसतोय तो एकदम तप्त अग्नीसारखा आहे. तर बेसिकली अर्जुन काय काय बघतो त्याचं वर्णन करतोय. सर्वात पहिले तर तो बोलला की याला काही न सुरुवात आहे, न शेवट आहे, न मध्यभाग आहे, आणि तुमच्याकडे असीमित शक्ती आहे. तर अ, आता हे भगवंतांचं विश्वरूप आहे. आता विश्वरूपाला कुठून सुरुवात झाली कसं म्हणता येणार? कारण सर्वत्र तेच रूप आहे. आणि कुठे मधला भाग आहे असं पण म्हणता येणार नाही. कारण असं हे नाहीये की समजा जिथून सुरुवात झाली, कसं झाडाचं रोपटं जिथून सुरुवात तिथे छोटं असतं, नंतर मोठं मोठं वाढत जातं, असं पण नाहीये. मग सर्वत्र तर एकसारखंच ते रूप दिसतंय. मग सुरुवात कुठे म्हणायची आणि शेवट कुठे म्हणायचं? तर हे शक्य नाही. तर केवळ विश्वरूपच नाहीये, तर भगवंतांच्या कोणत्याही रूपाला, म्हणजे श्यामसुंदर कृष्ण रूप आहे, त्याला सुद्धा कुठून सुरुवात, कुठे मध्य आणि कुठे अंत सांगता येत नाही. कारण हे सर्व विश्व भगवंतांनीच व्यापलेलं आहे. पर मग अशा या रूपाला, ज्या विश्वाला जे रूप अनंत आहे, सुरुवात मध्य कळत नाही, अशा रूपाला बांधणं शक्य आहे का? नाही. नाही. आता समजा तुम्हाला जव्हारला बांधा असं म्हटलं तर कसं बांधणार? जव्हारला पण बांधू शकणार नाही, विश्वरूपाला कसं बांधणार? परंतु एका व्यक्तीने अ, या रूपाला बांधण्याचा दोघांनी प्रयत्न केला. एक व्यक्ती यशस्वी झाली आणि एक व्यक्ती यशस्वी झाली. कोण आहे? यशोदा मैया. हा, आणि अयशस्वी? आपला दुर्योधन. हा, दुर्योधन. दुर्योधन तिथे भगवंत समजावण्यासाठी जातात, तेव्हा दुर्योधन बोलतो की हा मायावी आहे असं तसं, आणि याला पकडा म्हणून. तर पकडा म्हटल्यावरती भगवंत मग विराट रूप प्रकट करतात. तर त्यांच्या त्या छोट्या छोट्या साकळ्या काय पकडणार? आणि यशोदामाई म्हणजे दुर्योधनाच्या तुलनेमध्ये यशोदामाईचं शारीरिक सामर्थ्य तर काहीच नाही. म्हणजे आपण भौतिक दृष्टिकोनातून म्हणतो, दुर्योधन खूप शक्तिशाली होता. 10,000 हत्तीचं बळ होतं असं म्हटलं जातं, आणि तो भीमाच्या बरोबरीचा होता. तर एवढ्या मोठ्या दुर्योधनाला पण या रूपाला पकडता नाही आलं. परंतु यशोदामाई एक सामान्य गोपी आहे. सामान्य म्हणजे शक्तीच्या दृष्टिकोनातून, तरी सुद्धा ती या विश्वव्यापी रूपाला बांधू शकली. तर त्याच्यामध्ये आपण दामोदर लीलेमध्ये बघितलं होतं. का बरं बांधू शकली? सोमातु सिन्न गात्राया विस्रस्र कबर सर्जा दृष्ट्वा परिश्रमम कृष्णम कृपयासित स्वबंधने. दृष्ट्वा परिश्रमम, भगवंतांनी यशोदामाईचे परिश्रम बघितले. काय परिश्रम बघितले? तर त्यांच्या मागे धावून धावून यशोदामाईच्या डोक्यावरचे जे फुलं होते ते पडले, कपडे थोडेसे काय म्हणता येईल अस्तव्यस्त झाले, आणि चेहऱ्यावरती घाम पण येत होता. तर भगवंतांनी आपल्या आईचे हे श्रम बघितले. आणि केवळ श्रमाने कोणी कृष्णाला प्राप्त करू शकतो का? तर नाही. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासित सुबंधने. परिश्रम तर आवश्यक आहेत, परंतु त्याबरोबरच भगवंतांची कृपा पण खूप महत्वाची आहे. भक्तीमध्ये आपण माझ्या प्रयत्नाने सर्व काही प्राप्त करेल हा आपला भाव नसतो. भक्तीमध्ये आपण प्रयत्न आणि दया या दोन्ही गोष्टीला पकडून चालतो. ज्ञान योग किंवा अष्टांग योग यांच्यामध्ये मी माझ्या सामर्थ्याने प्राप्त करेल असा भाव जास्त असतो. तर तिथं दामोदर लीलेमध्ये पण एक श्लोक येतो, न अंतर न बहिर्चास्य, की यशोदामाईने अशा रूपाला बांधलंय की ज्या रूपाच्या आतमध्ये आणि बाहेर असा फरक करता येत नाही. जे रूप कुठे सुरू झालं कुठे शेवट झालं हे समजत नाही. परंतु यशोदामाई या रूपाला आत्मज म्हणजे स्वतःचा मुलगा, स्वतःचा मुलगा समजून तिने अशा व्यक्तीला बांधलंय की ज्याच्या आतमध्ये काय आहे बाहेर काय आहे नेमकं सांगता येत नाही, आणि ज्याची सुरुवात कुठून आहे ज्याचा अंत कुठे हे सांगता येत नाही. तर यशोदामाईला सुद्धा भगवंतानी त्यांचं रूप हे विश्वरूप दाखवलं होतं मुखामध्ये.
तर तरी सुद्धा यशोदामाई इथे बांधू शकली. तर याच्यामध्ये सिद्धांत काय आहे की हे परत परत आचार्य पण सांगतात की भक्तीचा मार्ग याचा नाही की मी माझ्या प्रयत्नाने मिळवेल. तर आपण स्वतःचे प्रयत्न करणं तर आवश्यकच आहे, परंतु त्याबरोबर कृपा. आता कृपा म्हणजे फक्त भगवंतांची कृपा नाही, वैष्णवांची किंवा सामान्य लोकांची पण म्हणू शकतो, किंवा सर्व जीवमात्राची. त्याच्यामध्ये वैष्णव महत्वाचे आहेत. आपण वैष्णवांकडे जर दुर्लक्ष केलं आणि भगवंतांकडून कृपा प्राप्त होण्याचा इच्छा केली तर ते अशक्य आहे. कारण तुम्हाला एक ती गोष्ट आठवत असेल, कांचीपूर्ण वरदराजजींना स्वतः पंखा, म्हणजे अ, त्यांना प्रकट रूपामध्ये बघायचे पंखा करताना. तर तेव्हा कांचीपूर्णाची स्टोरी तर खूप मोठी आहे. कांचीपूर्ण त्यांना बोलले की मी या जन्मानंतर तुमच्या धामात येईल का? तर तेव्हा वरदराज बोलले नाही येणार, कारण तू फक्त माझी सेवा करतो, भक्तांची सेवा करत नाही. मग तेव्हा कांचीपूर्ण तिथून जातात आणि 1 वर्षासाठी एका भक्ताच्या घरी वेश बदलून सेवा करतात. तर या पहिल्या ओळीतून हा सिद्धांत आहे की या रूपामध्ये न सुरुवात आहे, न मध्य आहे, न अंत आहे. परंतु असं असून सुद्धा भक्तीमध्ये या रूपाला नियंत्रित म्हणजे नियंत्रित करणे शक्य आहे किंवा बांधणे शक्य आहे. ते कशाने तर अ, भक्तिमय प्रेमाने. जसं आपण आपल्याकडे ते गाणं पण आहे ना, धरीला पंढरीचा चोर. त्याच्यामध्ये पण आशय हाच आहे की भगवंतांना केवळ प्रेमाने आणि भक्तिभावाने बांधता येतं. इतर कुठल्याही प्रकारे हे शक्य नाहीये. तर सिद्धांत काय आहे? अ, अशा व्यक्तीला बांधणं शक्य केवळ भक्तीमध्ये आहे, आणि भक्तीमध्ये पण दोन गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे: स्वतःचे परिश्रम आणि कृपा. तर परिश्रम का महत्वाचे आहेत? जसे की एकदा प्रभुपाद मॉर्निंग वॉकला असताना एका ठिकाणी पॉन्डमध्ये बदकं होते. तर ते बदकाला खायला टाकत होते. तर एक बदक खूप जास्त म्हणजे प्रयत्न करत होता. तर प्रभुपाद बोलले तर याच्यापैकी कुणाला मिळण्याची शक्यता जास्त आहे? तर ते बोलले की हा बदक. प्रभुपाद बोलले कारण तो खूप जास्त प्रयत्न करतोय, त्याच्या प्रयत्नानं तो स्वतःची उत्सुकता दाखवतोय, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष जातं. तसंच आपलं पण आहे, आपण प्रयत्नाने सर्व काही प्राप्त नाही करू शकणार, पण प्रयत्नाने भगवंतांना हे दाखवू शकतो की बाबा मी सिरियस आहे, मला पण प्रगती करण्याची इच्छा आहे. तर हे कशाहून दिसेल की जसे की आपलं साधनेमध्ये लक्ष, श्रवणामध्ये लक्ष, जपाकडे लक्ष, किंवा वैष्णव सदाचार आचरण, ह्या सर्व गोष्टी भगवंतांना दाखवतात की आपली किती उत्सुकता आहे. आपण उत्सुकच नाही, समजा ते बदकं आहेत आणि कुणी काही आवाजच करत नाही, का एका ठिकाणी बसून ते फक्त बसून आहेत, तर कुणी जाऊन कशाला त्यांना टाकेल की बाबा ते त्यांची ज्यांची शांत आहेत त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं. तर परिश्रमाला पण महत्व आहे. परिश्रम म्हणजे हे सर्व भक्तीचे सर्व अंग. तर आपल्या स्तरावरती परिश्रम काय करू शकतो आपण, की जितका शक्य होईल तितका जपा चांगला करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे खास करून मोबाईल न वापरता, किंवा नियमितपणे श्रवण, किंवा नियमितपणे वाचन, किंवा वैष्णवांचा संघ, जे काही शक्य आहे ते आपल्या लेवलवरती ते आपण काय म्हणता येईल पूर्ण प्रयत्नाने केलं पाहिजे, जेणेकरून आपण उत्सुक आहोत हे असं भगवंतांना वाटलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर पण शेवटी काय करायचा तर निर्णय त्यांच्या हातामध्येच आहे, आपण त्यांना मजबूर करू शकत नाही. तर हा सिद्धांत आपण या पहिल्या ओळीतून बघितलं. नंतर अर्जुन म्हणतो की अनंत वीर्यम. अनंत वीर्य म्हणजे तुमच्याकडे अनंत शक्ती आहे. तर हे अनंत शक्तीबद्दल सांगताना अं, बलदेव विद्याभूषण म्हणतात की हेच आहे ना अनादी. बलदेव विद्याभूषण म्हणतात या अनंत वीर्यामध्ये की भगवंतांकडे अ, 6 प्रकारचे जे ऐश्वर्य आहेत ते अनंत प्रमाणात आहेत. अ, तर त्याला अनंत वीर्याचा अर्थ तसा होतो. तर तुमच्यापैकी कोणाला आठवतं की ती 6 ऐश्वर्य काय आहेत, किंवा त्याला काय म्हणतात या 6 गोष्टींना? बलवान वगैरे. अ, षडैश्वर्य. 6 गोष्टींना काय म्हणतात? षड ऐश्वर्य. अ, ओके, ठीक आहे. भग जसं म्हणतात का? हा भग.
तर ज्याच्याकडे भग आहे त्याला भगवान. आपण ते गीता कोर्समध्ये सांगतो ना, सौंदर्य असणाऱ्याला सौंदर्यवान, बल असणाऱ्याला बलवान. तसं ज्याच्याकडे भग आहे त्याला भगवान म्हणायचं. तर या भगवान शब्दाची व्याख्या कोणी दिली माहिती आहे? तर ही व्याख्या पराशर मुनी. हा व्यासदेवांचे पिता पराशर मुनी. पराशर मुनींनी दिली आहे आणि ती विष्णू पुराणामध्ये आहे. तर ही व्याख्या पण तुम्ही पाठ करू शकता. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रियः नंतर काय ज्ञानवैराग्यस्यैव षण्णामिति इति भगा, की हे 6 भग ज्याच्याकडे पूर्णपणा आहे तो भगवान. तर गीतेमध्ये सर्वात पहिल्यांदा या भगवान या शब्दाचं वर्णन कुठे येतं? दुसऱ्या अध्यायात येतं प्रभूजी. दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये. कारण तोपर्यंत जर भगवंत काही बोलतच नाही तर अर्जुनच बोलत असतो. मग जेव्हा भगवंत पहिल्यांदा बोलतात तर त्या श्लोकामध्ये श्री भगवान उवाच असं पहिल्यांदा येतं. मग त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद भगवान म्हणजे काय याचं स्पष्टीकरण देतात. तर इथे अनंतवीर्य शब्दाचा अर्थ असा आहे की हे जे 6 शक्ती आहेत भगवंतांच्या, 6 शक्ती म्हणा किंवा 6 ऐश्वर्याच्या पैकीच एक शब्द आहे, किंवा त्यांच्या शक्तीच्या 6 छटा असं म्हणता येईल. जसं की यश, प्रसिद्धी, सौंदर्य. तर ह्या गोष्टी तुमच्याकडे अनंत प्रमाणात आहेत. हे अनंतवीर्य या शब्दाचा अर्थ होतो. नंतर काय आहे या रूपामध्ये? अनंत बाहू आहेत. अनंत, कारण अर्जुन आता विराट रूप बघतो, त्याच्यामध्ये सर्व काही अनलिमिटेड आहे. त्याच्यानंतर अर्जुन एक गोष्ट म्हणतो की तुमचे हे डोळे जे आहेत शशी सूर्य नेत्रम. शशी म्हणजे चंद्र आणि सूर्य तर तुम्हाला माहितच आहे. तर बलदेव विद्याभूषण सांगतात की अर्जुन शशी सूर्य नेत्रम असा का म्हणत आहे, किंवा याचा काय काय अर्थ घेता येईल? तर आचार्यांनी सांगितले की सूर्याचा प्रकाश हा शीतल असतो आणि सूर्याचा प्रकाश खास करून सध्याच्या वातावरणामध्ये खूप तीव्र असतो, म्हणजे दुपारी तर सहन नाही करता येत. तर भगवंतांचे डोळे हे भक्तांसाठी शीतल चंद्रासारखे आहेत आणि अभक्तांसाठी किंवा भौतिकवाद्यांसाठी किंवा दानवांसाठी ते सूर्यासारखे प्रखर आहेत. तर डोळे तर एकाच व्यक्तीचे आहेत, पण एकाचा अनुभव होतोय की चंद्रासारख्या शीतलतेचा, थंडाव्याचा. जसं की तुम्ही आपल्याकडे शरद पौर्णिमेला अ, खीर ठेवतात ना चंद्राच्या प्रकाशाखाली. मी असं ऐकले की होमिओपॅथीमध्ये काही औषधं पण चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवले जातात. तर आणि त्यावेळेस चंद्राचा प्रकाश हा खूप शीतल असतो. असं कधी झालं नाही की पौर्णिमेला आपण बाहेर निघलो आणि आपल्याला कपडे डोक्याला झाकून जावं लागते, खूप गरमी होत, असं कधी होत नाही. तर भगवंत तर तेच आहेत आणि डोळे पण सेम आहेत, पण एका व्यक्तीचा अनुभव होतोय की शीतलतेचा आणि दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव होतोय तीव्रतेचा किंवा उष्णतेचा. तर जेव्हा असं होतं तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की ज्याचे डोळे आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, जे त्याला बघतायत किंवा त्याच्याकडे जातात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. कारण ते काय डोळे तर चेंज करत नाहीत की भक्तांसाठी वेगळे आणि बाकीच्या लोकांसाठी वेगळे. फक्त जो भाव आहे त्या प्रकारे ते डोळे किंवा रूप प्रतिसाद देणार. जसं की आपण बघितलं ना 3ऱ्या अध्यायात, ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. ज्या प्रकारे ज्या भावाने आपण भगवंतांकडे जाऊ तसा अनुभव आपला होईल. तर हे शशी सूर्य नेत्राबद्दल वर्णन आहे. तर तुम्हाला आठवतं, एक असं आपण उदाहरण देतो की एकच मुख आहे परंतु वेगवेगळ्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये अनुभव वेगवेगळा आहे. त्यावरून तुम्हाला याची पण कल्पना येईल. मांजर उंदीर पकडते ते का हा हा प्रभू? हा तर आपण बघितलं ना की मांजर तर उंदराला आणि त्याच्या पिलाला एक सारखंच पकडते. तर परंतु त्याच्या पिलाला तर एकदम सुरक्षा वाटते आणि उंदराला तर एकदम भीती वाटते की आता माझा मृत्यू होणार. तर तसंच आता इथे तर त्या मांजरीचा भाव बदलतो म्हणा, पण भगवंतांचा तसा भाव बदलत नाही. तर ज्या प्रकारे व्यक्ती भगवंतांकडे ज्या भावाने जातील त्या प्रकारे प्रतिसाद मिळेल. त्यामुळे तेच डोळे एकाला थंडावा देतात तर तेच डोळे दुसऱ्याला खूप प्रखर असे जाणवतात. आणि
नंतर अर्जुन काय म्हणतो, पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम. आणि तुमचे जे मुख आहेत ना, तर या विश्वरूपामध्ये खूप मुख दिसतात आणि या सर्वांमध्ये अग्नी जळत असतो. आणि असा अग्नी वाटतो की जसं काय की अग्नीने पूर्ण प्रलय होणार. प्रलयाच्या वेळेस सर्वप्रथम अनंत शेषांच्या मुखातून 100 वर्षासाठी 100 देवांच्या वर्षासाठी अग्नी निघतो. मग नंतर 100 देवांच्या वर्षासाठी पाणी पूर येतो या ब्रह्मांडामध्ये. कशा पद्धतीने याला नष्ट केले जाते त्याचं वर्णन आहे. तर अर्जुन म्हणतो की त्यावेळेसच्या अग्नीसारखं मला वाटतंय तुमच्या या मुखांमधली अग्नी बघून. तर इथे एक आणखीन असा मुद्दा सांगितला आचार्यांनी की अर्जुनने इथे जे वर्णन केलं की तुमच्याकडे अनंत बाहू आहेत, अनंत शक्ती आहे, हे वर्णन त्याने याच्या आधी पण केलंय. जसं की श्लोक क्रमांक 16 मध्ये पण तो म्हणतो, अनेक बाहू, अनेक उदर, अनेक वक्त्र, अनेक नेत्र. तर तेच तो परत श्लोक क्रमांक 19 मध्ये म्हणतो. तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या रचनेमध्ये एकच गोष्ट परत परत केली जाते तेव्हा त्याला दोष समजला जातो. म्हणजे संस्कृतच्या दृष्टिकोनातून जेवढं माझ्या ऐकण्यात आहे. तीच एकदा तुम्ही ती गोष्ट सांगितली, समजा तुम्ही एखादी कविता लिहिली आणि एक गोष्ट वरच्या कडव्यात लिहिली आणि ते त्यासारखे शब्द वापरून परत दुसऱ्या कडव्यात लिहिली, तर त्याला योग्य नाही मानलं जात. याला पुनरुक्ती म्हणतात, पुनरुक्तीचा दोष. परंतु इथं मग स्पष्टीकरण असं दिलं जातं की मग इथे काय कसं समजायचं याला. तर आचार्य सांगतात की इथे सांगणाऱ्या व्यक्तीचा भाव लक्षात घेतला पाहिजे. अर्जुन काही कविता लिहित नाहीये, तर अर्जुन हे रूप बघतोय आणि हे रूप बघून त्याच्यावरती खूप जास्त प्रभाव पडतो. जेव्हा व्यक्ती भीतीमध्ये असतो किंवा खूप आनंदामध्ये असतो तर तो एकच गोष्ट परत परत सांगतो. आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीने किती जरी समजावून सांगितली की हो आम्हाला कळलं, तरी पण जोपर्यंत त्याची भीती जात नाही तोपर्यंत तेच 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 बोलत राहतो. इथे अर्जुनची परिस्थिती अशी आहे की हे असं रूप बघून त्याच्यावरती खूप जास्त प्रभाव झाला आणि त्या प्रभावामध्ये तो एकच गोष्ट परत परत सांगतोय. त्याच्यामुळे याला अ, पुनरुक्तीचा दोष म्हणता येणार नाही. तर हे स्पष्ट करण्यासाठी पण आचार्यांनी एक श्लोक दिलाय, प्रसादे विस्मय हर्षे द्वित्रिर उक्तम न दुष्यती. जेव्हा व्यक्तीला खूप आनंद होतो किंवा खूप विस्मय होतो, अशा परिस्थितीमध्ये जर त्याने एकच गोष्ट 2 वेळा 3 वेळा सांगितली तर त्याला दोष नाही समजलं पाहिजे. तर या प्रकारे आपला हा होता श्लोक क्रमांक 19. तर श्लोक क्रमांक 19 मध्ये बेसिकली काय आहे, तेच वर्णन चालू आहे. अर्जुन वर्णन बघतोय, ते वर्णन संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुन म्हणतो सुरुवात मध्य अंत कळत नाही. यावरून आपण बघितलं की सुरुवात मध्य आणि अंत नाहीये, परंतु यशोदामाई सारखं परिश्रम आणि कृपा याच्या सहाय्याने या रूपाला बांधता येतं. बांधता येतं म्हणजे त्यांना वश करता येतं. जसं की अ, तुम्ही यांच्या आपण हे गातो ना चौराष्टकम, चौराष्टकमच्या शेवटच्या कडव्यामध्ये पण बिलामंगल ठाकूर म्हणतात, कारागृहे हृदये मध्ये त्वं भक्ती दामनासी, की माझ्या हृदयाच्या कारागृहामध्ये मी तुला भक्तीच्या दोरीने बांधलं. तर हे चोरा तू इथून कुठे जाशील. अं, तर परिश्रम आणि दयेच्या साहाय्याने या अशा अनंत रूपाला पण आपलंसं करता येतं. नंतर या रूपामध्ये खूप सारे बाहू आहेत. मग आपण बघितले की असं तर पूर्वी पण बोलला होता, परत परत का बोलतो, कारण तो प्रभावित आहे. आता समजा तुम्ही असं अचानक अशी काही गोष्ट बघितली ज्याच्यामध्ये असं दिसतं, सर्वत्र आग दिसते, साप दिसतायत, स्वप्नात जरी असं दिसलं तरी व्यक्तीला घाम येतो, म्हणजे स्वप्नात असून पण घाम येतो. तर अर्जुन तर प्रत्यक्ष बघत होता, म्हणून त्याच्या परत परत सांगण्याला दोष नाही म्हटलं पाहिजे. शशी नेत्रावरून हे सांगितलं जातं की डोळे तर तेच आहेत, पण व्यक्तीच्या भावानुसार प्रभाव वेगळा असतो. त्याच्यासाठी आपण मग त्या मांजराच्या उदाहरणातून पण समजून घेतलं. आणि मग शेवटी अर्जुन म्हणतोय की तुमच्या मुखातून खूप सारा अग्नी दिसतोय आणि या अग्नीने सर्व जग तप्त होतंय. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तर हा झाला आपला श्लोक क्रमांक 19. ज्यामध्ये 2-3 महत्वाचे फिलॉसॉफिकल पॉईंट होते. तर प्रभुपादांनी बघा हा मुद्दा सांगितलाय तात्पर्यामध्ये 407 मध्ये.
भगवंतांची षड ऐश्वर्य अनंत आहेत या गोष्टीची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे. प्रभुपादांनी षड ऐश्वर्याच्या संदर्भातून घेतला, पण आपण बाहू आणि चेहरे ते पण बघू शकते, त्या संदर्भाने पण घेऊ शकतो. परंतु शास्त्रानुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्याचा दोष मानला जात नाही. असे म्हटले जाते की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते, तो दोष नाही. तर अ, जरी अर्जुन असा बोलत असला तरी हा दोष नाहीये, कारण तो विस्मित झालाय. तर हा आपला श्लोक क्रमांक होता 19. आता श्लोक क्रमांक 20 ला आपण गाऊ आणि चर्चा करूया. श्लोक क्रमांक 20 मला इकडे बघा. द्यावा पृथ्वीरिदम द्यावा पृथ्वीरी द्यावा पृथ्वीदम अंतरम हि द्याव्या पृथिव्यो इदम् अन्तरं हि तर्हि व्याप्तं त्वयेकेन दिशश्च सर्वा व्याप्तं त्वया व्याप्तं त्वया सर्वाः च सर्वः दृष्टाद्भुतं रूपमुग्रं तवेदम् दृष्ट्वा लो लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. लोकत्रयं आत्मन. तर अर्जुन आता हे बघून पुढे वर्ण सांगतोय की हे महात्मा आता म्हणजे तो भगवंतांना म्हणतोय की तुमच्या या शरीराने किंवा या रूपाने सर्व जागा व्यापून टाकली आहे. म्हणजे आकाश, पृथ्वी, स्वर्ग सर्व तर तुम्हीच दिसत आहात. सर्व दिशामध्ये तुम्हीच आहात. सर्वकडे तुम्ही आणि तुम्हीच आहात. सर्व काही तुम्ही व्यापून टाकले आणि तुमच्या या अद्भुत आणि उग्र रूपाला बघून तिन्ही जगत घाबरत आहे. आता तिन्ही जगत घाबरत आहे याच्यावरती महत्वाचा मुद्दा आहे. तर सांगितलं काय आहे की तुम्ही सर्वव्यापी आहात. सर्वत्र आकाशामध्ये, स्वर्गामध्ये जिथे कुठे जागा आहे सर्व तुम्हीच आहात. सर्व दिशांमध्ये तुम्हीच आहात आणि तुमचे अद्भुत उग्र रूप बघून काय होतंय, लोकत्रयं प्रव्यथितं महात्मम, की तिन्ही लोकांमध्ये भीती आहे. तिन्ही लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तिन्ही लोक आपण म्हणतो ना, भूर भुवर स्वः, हे तिन्ही लोक, तर यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर मग प्रश्न असा येईल की बघत तर अर्जुन आहे, मग देवतांना त्यांना कशाला भीती वाटते किंवा तिन्ही लोकांमध्ये का भीती आहे? कारण निसर्गाचा नाश पण दाखवलेला आहे ना त्यात. बघा, अर्जुन हे सर्व बघत आहे, निसर्गाचा नाश वगैरे जे काही आहे. पण इथे या श्लोकामध्ये तोच म्हणतोय की लोकत्रयं प्रव्यथितं महात्मा, तिन्ही लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे तुमच्या या उग्र रूपामुळे. तर मी असं म्हणत आहे की तिन्ही लोकांमध्ये का बरं भीती निर्माण आहे? आपण तर आधी बघितले की अर्जुन बघतोय, बाकीच्या सैन्याला पण काही दिसत नव्हतं तिथे काय होत आहे ते. विराट रूप आहे ना प्रभूजी. हा, विराट रूप आहे. बरं ठीक आहे, मी सांगतो, जाऊ द्या. तर इथे अर्थ असा आहे की भगवंतांनी ही दृष्टी बाकीच्या लोकांना पण दिली होती. बाकीचे लोक म्हणजे कोण? जसे की देवता, गंधर्व, सिद्ध, चारण यांना पण ही दृष्टी दिली होती की जेणेकरून ते हे विराट रूप बघू शकतील. तर असं का बरं केलं असेल भगवंतांनी? तुम्हाला काही अंदाज आहे? बघा, ही गोष्ट मी तुम्हाला परत सांगतोय. अर्जुन म्हणतोय की सर्वत्र तुम्हीच आहात आणि खूपच उग्र रूप आहे, यामुळे तिन्ही लोकांमध्ये भीती निर्माण होतीये. तर तिन्ही लोकांमध्ये भीती निर्माण होती म्हणजे तिन्ही लोकांमध्ये लोक बघू शकत आहेत या रूपाला, म्हणजे भगवंतांनी त्यांना पण दृष्टी दिली. तर कोण आहेत ते लोक? की देवता, गंधर्व, सिद्ध, चारण वगैरे. तर मी तुम्हाला एक असा प्रश्न केला की त्यांना कशासाठी दृष्टी दिली असेल? अर्जुनला तर दृष्टी दिली, ठीक आहे, कारण अर्जुनला बघायचं होतं. देवतांना आणि गंधर्वांना काय गरज होती रूप दाखवण्याची? कारण की त्यांना कधी कधी वाटत, ब्रह्माजीला सुद्धा वाटलं होतं की खरंच हे कृष्ण आहेत का, मग त्यांना सुद्धा समजायला पाहिजे, त्याच्यामुळे दाखवलं असेल कदाचित. ओके, हे पण म्हणू शकतो. याला जोडून एक आणखी नाही, याला थोडस चेंज केलं तर. त्यांच्याकडे सिद्धी असते ना प्रभूची, ती दिव्य दृष्टी. हा, त्यांच्याकडे आहे, पण प्रत्येकाकडे असेल असं नाही. सिद्ध चारांच्याकडे कदाचित नसते. तर प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे सिद्धी नाही असं पकडून चला त्यांनी, की भगवंत त्यांना का ही दृष्टी देत आहेत. तर लॉजिकल आन्सर किंवा आचार्य आणि प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये सांगितलं की भगवंत या सर्व लोकांना साक्षी करत आहेत.
की उद्या असं नको व्हायला की गीतेमध्ये अर्जुनने हे बघितलं, तर असं होईल की अर्जुनने स्वप्नात बघितलं. या गोष्टीला कोणी साक्षी आहे का? तर साक्ष म्हणून या सर्व लोकांना पण भगवंतांनी हे रूप दाखवलं. बघा, हे जगत कसं आहे की देवाला पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी साक्ष द्यावी लागते. प्रभुपाद काय बोलतो तात्पर्यामध्ये, यावरून असे दिसते की केवळ अर्जुनच नव्हे तर इतर लोकांतील इतर जनांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले. अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते. ज्यांना ज्यांना भगवंताने दिव्यदृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण हे विश्वरूप पाहू शकले. तर दिव्यदृष्टी देण्याचं कारण एकच होतं की उद्या असं नको म्हणाले की अर्जुनने स्वप्नात बघितलं किंवा त्याचं काय म्हणतात आपण, त्याचा भ्रम होता, याला दुसरं कोणी साक्ष आहे का, खरंच असं रूप आहे का. तर यासाठी या लोकांना पण साक्षी केले भगवंतांनी. तर बघ, या जगामध्ये ना स्वाभाविक सगळ्यांचा स्वभावच आहे की भगवंतांवर विश्वास न ठेवणं, किंवा देव किंवा अशी ईश्वरी शक्ती आहे याच्यावरती विश्वास न ठेवण्याकडे जास्त लोकांचा कल असतो. त्याच्यामध्ये कारण एक हे पण आहे की जर या शक्तीवरती किंवा ईश्वरावरती विश्वास ठेवला की मग खूप सारे नियम पण येतात, मग खूप साऱ्या गोष्टी करता पण येत नाहीत, आणि त्यामुळे पण बरेचसे लोक बाय डिफॉल्ट त्यांना या सर्व गोष्टींवरती विश्वास नसतो. जरी या जगामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांनी कळतं की बाबा यामध्ये नक्कीच कोणीतरी नियंत्रक असेल, तरी सुद्धा ते काहीतरी उलटं पुलटं स्पष्टीकरण देऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपलाच मुद्दा सांगतो. जसं की मी तुम्हाला आता जयप्रताप स्वामी महाराजांचं उदाहरण दिलं होतं. तर आता हे कोणत्याच डॉक्टरला किंवा मेडिकल सायन्समध्ये एक्सप्लेन करता येणार नाही की अशा स्थितीत एवढी व्यक्ती फक्त जिवंत नाहीये तर सर्व कार्य पण करते. त्यांना जो ब्रेन स्ट्रोक झाला होता तो पोन्टाईन हॅमरेज होता. पोन्टाईन हॅमरेज म्हणजे आपण छोटा मेंदू म्हणतो ना, तिथे झालेला रक्तस्राव. तर तो रक्तस्रावामध्ये वाचण्याची शक्यता मी तेव्हा असं ऐकलं होतं की 0.01% असतो. महाराज त्यातून वाचले, त्यातून बाहेर आले, पुन्हा प्रचार करायला लागले. 2 वेळेस ऑर्गन म्हणजे दोन्ही ऑर्गन एकदा ट्रान्सप्लांट झाले तरी सर्व काही करायला लागले. आणि आताही एवढ्यातच महाराजांनी एका जणांना संन्यास दीक्षा दिली. तर हे कोण कोण याला एक्सप्लेनेशन देऊ शकेल? पण तरी सुद्धा हे लोक काहीतरी सांगतील, नाही एवढं 0% पॉसिबिलिटी होती, हे होतं ते होतं. तर त्यांना काय नाकारायचंच आहे. मग नाकारायचं असलं तर देव जरी स्वतः आले तरी हे लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही. तर असं फक्त आताच नाहीये, जेव्हा भगवंत लीला करत होते तर द्वारकेमध्ये असताना एकदा एक प्रसंग घडतो की भगवंतांवरती सर्व लोक संशय घ्यायला लागतात. विचार करा, कृष्णावरती लोक संशय घ्यायला लागतात आणि भगवंतांना सिद्ध करावं लागतं की बाबा मी अपराधी नाहीये. आणि ते सिद्ध करण्यासाठी भगवंतांनी खूप कष्ट घेतले. तुम्हाला आठवतं असा कोणती एखादी प्रसंग किंवा लीला आहे? शांतक मणी प्रभूजी. हा, श्यामंतक मणी. तर त्या व्यक्तीचं नाव काय? प्रसेना. आणि तो कोण होता? अरे, मला आता तर लक्षात होता. श्यामंतक मणी कोणाकडे होता? प्रसन्नचित काहीतरी नाव होतं. हा, तर प्रसेन हा? प्रसेन प्रसेन सत्यभामाचे भाऊ म्हणून एक चुलता मुलगा. प्रसेन एक आहे, आणि जे प्रसेन हा त्या व्यक्तीचा भाऊ होता. जांबुवंतांच्या नंतर येईल सत्यभामाचे वडील. काय नाव आहे, मला आतापर्यंत लक्षात होतं. श्यामंतक मणी, सत्राजित. तर सत्राजित नावाचा एक व्यक्ती होता. तर त्याला सूर्याची आराधना करून एक मणी मिळाला होता, श्यामंतक मणी. तर त्या मण्याचं असं वैशिष्ट्य होते की दररोज ते जवळपास 60-70 किलो सोनं उत्पन्न करायचं, तो मणी. तर या मण्याने सत्राजितकडे खूप सारं वैभव निर्माण झालं. आणि एकदा सत्राजित गळ्यामध्ये हे श्यामंतक मणी घालून द्वारकेमध्ये फिरत होता. तर सर्व लोकांना वाटायला लागले की सूर्यदेव आले, कारण तो मणी एवढा प्रकाशमान होता. त्याच्यामध्ये मागे सत्राजितचा चेहरा पण समजत नव्हता.
तर मग सूचना भगवंतांना द्यायला जातात की तुम्हाला भेटायला हे येत आहेत, सूर्यदेव येत आहेत. तर भगवंत म्हणतात सूर्यदेव नाही आहे, तो सत्राजित आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये तो शामंतक मणी आहे, त्यामुळे तो असा दिसत आहे. तर जेव्हा सत्राजित येतो तेव्हा भगवंत सत्राजितला समजावून सांगतात की अशी गोष्ट तुझ्याकडे असणं धोकादायक आहे किंवा चांगलं नाही आहे. आणि प्रजेने जेही काही आपल्याकडे आहे म्हणजे जी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती राजाला दिली पाहिजे, जेणेकरून त्याचा सर्वांसाठी वापर करता येईल. तर राजा म्हणजे भगवंत स्वतःला नव्हते मागत, उग्रसेन महाराजांना दे असं म्हणत होते की उग्रसेन महाराज इथले राजा आहेत आणि हा शामंतक म्हणे तू त्यांना द्यायला पाहिजे, कारण ते त्याचा योग्य उपयोग करतील आणि तुला पण काही धोका होणार नाही. तर सत्राजित तयार होत नाही. सत्राजितला असं वाटतं की कृष्णाला लोभ आहे. बघा विचार करा, द्वारकेमध्ये आता तर कलियुग आहे वेगळी गोष्ट आहे, पण तेव्हा द्वारकेमध्ये त्यांच्या पार्षदांमध्ये काही लोक असा गैरसमज करत होते. तर आता लोकांनी भगवंतांबद्दल आरोप करण्याच्या मध्ये काय आश्चर्य वाटेल. तर सत्राजित काय करतो, एक दिवस आपला मणी त्याच्या भावाला देतो, प्रसेनला. तर प्रसेन तो मणी घालून शिकार करायला जातो जंगलात. आता शिकार करताना कोण दागिने घालून जातो, पण हा भाऊ गेला घालून. तर दागिने दागिने हा मणी घालून गेला आणि वाघाची शिकार करताना त्यालाच वाघाने मारले. आणि आता वाघ मण्याचं काय करणार, तेव्हा तिथे जांबुवान येतात. तर जांबुवान त्या वाघाला मारून त्याच्यापासून तो मणी घेतात आणि वाघाला तिथून पळवून लावतात. आणि जांबुवान तर अस्वल आहे, तर त्यांना पण एवढं मण्याचं काही पडलं नाही. ते घरी जाऊन तो मणी आपल्या छोट्या मुलाला खेळायला देतात. तर मग इथे द्वारकेमध्ये काय होतं की अरे प्रसेन शिकारीला गेला होता, अजून परत आला नाही, बराच वेळ झाला. तर सर्व द्वारकेमध्ये खबर पसरते आणि मग सर्व जंगलामध्ये येतात. तर तिथं असं कळतं की प्रसेनला वाघाने मारले आणि शामंतक मणी पण नाहीये. तर सर्वजण लगेच म्हणतात की हे कृष्णानेच केलं, कारण कृष्णच मला काही दिवसापूर्वी बोलला होता की हे तू महाराजांना दे, पण मी नकार दिल्यामुळे त्याने माझ्या भावाला पण मारलं आणि हा मणी पण घेतला. आता तुम्ही विचार करा, कृष्णावरती असा आरोप केलाय आणि मग आता कृष्ण कसं त्याला उत्तर देणार भगवंत. तो मणी पण नाहीये आणि प्रसेन पण नाही. प्रसेन असं तर तो बोलला तरी असता, नाही नाही कृष्णाने नाही घेतला, असं असं शिकार झाली होती, त्यामुळे हे सर्व घडलं. तर बरेच दिवस असं द्वारकेमध्ये चालत होतं की लोक कृष्णाला संशयाच्या दृष्टीने बघत होते. विचार करा, म्हणजे आपल्यावरती कोणी संशय करतं किंवा आरोप करतं तर किती त्रास होतो. तर लोकांनी कृष्णाला सोडलं नाही. तर आपल्यावरती कधी संशय आरोप झाला तर खूप काही आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट नाही, हा जगाचा स्वभावच आहे. तर हे पूर्ण विश्वाचे स्वामी असून सुद्धा स्वतः भगवंतांना याचा निवाडा करावा लागतो. तर ते जंगलात जातात आणि जंगलात जातामध्ये म्हणजे बघा कृष्ण किती काळजी घेतात. तर काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन जातात द्वारकेमधून, की जेणेकरून असं नको मग लोकांना म्हणायला की अरे यानेच कुठेतरी लपून ठेवला होता, आता घेऊन आला. म्हणजे साक्ष पाहिजे ना, साक्ष पण घेऊन गेली. जसं इथे अर्जुनला बघताना भगवंतांनी देवतांना पण साक्ष ठेवलं, कारण परत असे लोक येणारच आहेत जे जे विश्वास ठेवणार नाही. मग जेव्हा भगवंत जातात त्यांना कळतं की प्रसेनला वाघांनी मारले आणि त्यांचे ते प्रतिष्ठित व्यक्ती पण सोबत असतात. मग जवळ एक गुफा दिसते. तर तिथे पण म्हणजे या लढाईची चिन्ह दिसतात. तर भगवंत सर्वांना सांगतात की तुम्ही बाहेर थांबा, मी आत जाऊन येतो. तर भगवंत आतमध्ये गेल्यावरती जांबुवानचा मुलगा त्या मण्यासोबत खेळत असतो. तर भगवंत तो मणी घ्यायला जातात. तर तिथली दासी खूप मोठ्याने ओरडते. तिला वाटतं की अरे, असं कोण आलं अचानक. तर जांबुवान लगेच येतो आणि भगवंतांसोबत फाईट करायला लागतो. तर विचार करा, हा जांबुवान तोच आहे ज्याने रामलीलेमध्ये भगवंतांची खूप सेवा केली आणि आता तेच रामकृष्ण आहेत. परंतु जांबुवानला पण पटकन स्वतःचे इष्टदेव समजले नाही. कधी कधी असं पण होतं. 28 दिवस दोघांचं युद्ध चाललं, 28 दिवस. आणि मग याच्यानंतर जांबवांचे सर्व काय म्हणता येईल सांधे वगैरे खिळखिळे झाले आणि तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की माझी स्थिती केवळ श्रीरामच किंवा परमसत्यच असे करू शकते. मग ते म्हणतात की तुम्हीच माझे इष्टदेव आहात.
तर भगवंत तेव्हा मग जांबवांची जी शरीरावरती हात ठेवून त्याचे सर्व वेदना वगैरे दूर करतात आणि जांबवान कृतज्ञता म्हणून ते मणी तर देतातच, त्याबरोबर सत्यभामा नाही जांबवती आहे, जांबवतीला भगवंतांना एक पत्नी म्हणून देतात. मग भगवंत जांबवती आणि हा शामंतक मणी घेऊन द्वारकेला येतात. मग भगवंत घेऊन आल्यावर ती सर्व कळल्यावर सत्यजितला खूप लाज वाटते की अरे मी भगवंतांवरती आरोप केला आणि किती दिवस लोक याच्यामुळे संशय घेत होते. तर मी काय केलं पाहिजे. पण तरी पण हा सत्यजित असा व्यक्ती होता बघा की त्याची लोभ सुटत नाही. तो याच्यामध्ये काय म्हणता येईल की माफी म्हणून म्हणा किंवा भगवंतांची देणगी म्हणून आपल्या मुलीला त्यांना पत्नी म्हणून देतो, जी आहे सत्यभामा. तरी सुद्धा तो मनी देत नाही. त्या मण्याची आणखीन पुढे दूरची स्टोरी आहे. मला फक्त एवढं सांगायचं होतं की कशी जगाची स्थिती आहे की पुरावा द्यावा लागतो, परमसत्याला पण पुरावा द्यावा लागतो. जसं की अर्जुनने केवळ भ्रम नाही बघितला, ते खरंच होतं याची साक्ष देण्यासाठी भगवंतांनी इतर लोकांना पण दृष्टी दिली. तसा तशी काही गरज नव्हती की इतरांनी बघितलंच पाहिजे. भगवंतांच्या मनावरती डिपेंड होते की केवळ फक्त अर्जुन बघेल, बाकी कोणी बघणार नाही. असं केलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता आणि भगवंत असे करू पण शकतात. जसं की आपण धनुर्धरच्या उदाहरणामध्ये बघितलं ना, रंगनाथजींचे तेच डोळे बऱ्याच लोकांनी बघितले होते आणि धनुर्धरनं पण पूर्वी बघितले होते, परंतु त्या दिवशी रामानुचार्यांनी प्रार्थना केली म्हणून त्याला त्या डोळ्यांचं सौंदर्य दिसलं. तर डोळे काही चेंज होत नाहीत, पण भगवंतांची इच्छा आहे. तर तशीच इच्छा करून भगवंतांनी इतर लोकांना ही दृष्टी दिली नसती किंवा त्यांना हे रूप प्रकट केलं नसतं, परंतु पुरावा म्हणून भगवंतांना हे करावं लागलं. तर इथून याच्यामध्ये हा जो अध्याय किंवा प्रसंग आहे ना शामंतक मणीचा 10व्या स्कंदात, असं म्हटलं जाते की या प्रसंगाचं आपण वाचन करू तर आपल्याबद्दलचे गैरसमज कमी होतात, असं त्याचं एक फलश्रुती आहे. तर जगाचं स्वरूप असं आहे की भगवंतांना पण पुरावा द्यावा लागतो. आणि तरी सुद्धा लोक म्हणतात की कृष्णाने एवढे विवाह का केले, त्यांनी रासलीला का केल्या, भगवंतांबद्दल तरीही आरोप करतात. तर याचा अर्थ हा होतो की या जगामध्ये जर लोक ईश्वरावरती असे गंभीर आरोप करत असतील, याचा अर्थ हे जगत कोणत्याही सामान्य व्यक्तीला राहण्यासाठी चांगलं नाहीये. जिथे काय म्हणता येईल, जिथे जो व्यक्ती सर्व पुरवठा करतोय त्याच्याबद्दलच कृतज्ञता नाहीये, त्याला दोषारोप केले जातात. तर अशा लोकांमध्ये आपण चांगली परिस्थिती मिळेल अशी काय अपेक्षा करणार. समजा तुम्ही एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांच्यामध्ये राहायला लागले, तर इथे मला शांततेने राहता येईल अशी अपेक्षा करणे हा खूप मोठा भ्रम आहे. कारण त्या लोकांची दुनिया वेगळी आहे आणि आपण वेगळे आहोत. तसंच या भौतिक जगतामध्ये एक प्रकारे आपण म्हणतो ना कारागृह आहे, किंवा कारागृह म्हणजे मेंटल हॉस्पिटल पण म्हणू शकतो. मग इथे तुम्ही म्हणजे आपण सर्वांनी शांततेची किंवा चांगल्या जीवनाची अपेक्षा करणं एका दृष्टिकोनातून चुकीचं. कारण गीतेमध्ये पण आपण बघितलं ना, दुःखालयम शाश्वतम, किंवा इथे तर दुःख आणि अशाश्वत हेच खरं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे जो व्यक्ती चतुर किंवा हुशार आहे त्याने जीवनातल्या सगळ्या गोष्टी फिक्स करण्याच्या मागे लागण्यापेक्षा भक्तीला महत्त्व दिलं पाहिजे. फिक्स करण्याचं, जसे की दामोदर प्रभू एकदा सांगत होते की कुंभमेळ्यामध्ये तर खूप साधू येतात, तर इस्कॉनच्या किचनच्या बाजूला एक साधू क्लास देत होते किंवा बोलत होते. तर ते म्हटले की बघा हे जगत असं, हिंदीमध्ये म्हणत होते कि देखिए ये दुनिया ऐसी है, यहाँ पे आप सब कुछ ठीक नहीं कर सकते, तो ये ठीक करने के पीछे मत पड़िए, जो समय मिला है उसमें भक्ती कीजिए. तर आता ठीक करायचं नाही म्हणजे आपण व्यावहारिक कार्य करायचं नाही असं मी म्हणत नाहीये, पण माझे सर्व कर्तव्य पूर्ण होतील, माझं शरीर निरोगी होईल किंवा मुलांचं शिक्षण चांगलं होईल, सर्व जबाबदाऱ्या पूर्ण होतील, तेव्हा मी भक्ती करेल. असा जर विचार केला तर
शक्य नाही. या जगाला तुम्ही कधीच फिक्स करू शकत नाही. इथे नेहमी प्रॉब्लेम राहणार आहे, कारण याचा स्वभावच तो आहे. त्याच्यामुळे अ, इथून अशी अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. जर लोक देवाला इथे असं वागणूक देत असतील तर तुमच्या प्रभूजी, सोबत ना हरे कृष्ण प्रभूजी. आता आहेत ना ते. सध्या ना ध्रुव राठी म्हणून एक कंटेंट क्रिएटर आहे ना, तो हा काय बोलतोय की रामची मांसाहार करायची. हम्म. एक श्लोक सांगतोय आणि सांगतोय की रामजी मांसाहार करायचे. हा त्याचं माझ्याकडे एक हे आहे, एक टीका आहे. तिथं मांस शब्दाचा अर्थ पण सांगितलाय. मांस शब्दाच्या अर्थाबद्दल मूळ आणि फळ असा पण अर्थ होतो, पण एक्झॅक्टली मी तुम्हाला त्या पुस्तकात सांगून बघून तुम्हाला कळवेल. तर तो ध्रुव राठी तर पूर्णपणे हिंदूंच्या विरुद्ध आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, त्याला सगळे लोक जर्मन शेफर्ड म्हणतात. हा हा हा, माहिती माहिती. म्हणजे जर्मन शेफर्ड हा जर्मनीचा कुत्रा आहे. तर प्रभूजी त्याने आपले आमदार साहेब हा जितेंद्र आव्हाड साहेब पण बोलले होते. खूप लोक बोलतात. जितेंद्र आव्हाड. तर तो जर्मनीचा नागरिक झालाय, त्याची गर्लफ्रेंड किंवा पत्नी जर्मनीची आहे. तर तिथून तो काय करतो की हिंदूच्या विरुद्ध किंवा बीजेपीच्या विरुद्ध तो व्हिडिओ तयार करतो. आणि मग भारतामध्ये पण असा खूप मोठा गट आहे की ज्यांना असं काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे किंवा अपेक्षा, खास करून मुस्लिम लोक किंवा हिंदूंमध्ये पण जे जे विरोधक आहेत ते. मग ते लोक या व्यक्तीचा खूप व्हिडिओ बघतात, अक्षरशः करोडो व्ह्यू होतात, आणि त्याच्यातून हा व्यक्ती खूप कमाई करतो. तर त्याचा हाच व्हिडिओ नाही, खूप आधीपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क देतोय. तो म्हणतोय की हे जो धुरंधर आहे ती चुकीचं आहे, असा तो व्यक्ती बोलतोय. आता मेजर इक्बाल किंवा दाऊद इब्राहिम, परवेज मुशर्रफ, हे सगळे काय फिक्शनल कॅरेक्टर थोडी आहेत. हे तर खरे आहे ना. याच्यातल्या खूप गोष्टी सत्य परिस्थितीवर आधारित आहेत. तरी पण तो व्यक्ती म्हणतोय की हे चुकीचं आहे. आणि मग तो इकडून तिकडून काहीतरी शब्दांची तोडमोड करून सांगणार, आणि खाली कमेंटमध्ये 90% मुस्लिम असतात. मग ते काय म्हणणार की या एकट्या ध्रुव राठीलाच बुद्धी आहे, बाकी सगळे अंधभक्त आहेत. तर असा गट आहे. तर मी तर त्याला नेग्लेक्टच करतो, कारण त्याच्या ह्याच्यामध्ये काही लॉजिक नसतं. धुरंधर लॉन्च होताना तो बोलला की माझा हा एक व्हिडिओ रात्रीला मी अपलोड करणार आहे, तेव्हा ही 300 करोडची मूवी फ्लॉप होऊन जाईल. आणि त्याने तो व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यानंतर लोकांनी दुप्पट गतीने दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहिला. तर सांगण्याचा अर्थ मी तुम्हाला ध्रुव राठीबद्दल इन जनरल बाकीच्या गोष्टी सांगत आहे. तर ध्रुव राठीच नाही तर काही बुद्धिस्ट लोक पण असं म्हणतात, काही मार्क्सवादी पण असं म्हणतात की रामांनी मांस वगैरे खाल्लं, पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. त्याचं स्पष्टीकरण आचार्यांनी दिलं. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की शास्त्राचं स्पष्टीकरण केवळ आचार्य देऊ शकतात, कारण त्यांना ती दृष्टी असते. समजा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीमध्ये तुमच्याबद्दल द्वेष आहे, किंवा तुमचं काय म्हणता येईल, तुमची अप्रसिद्धी किंवा अप्रसिद्धीला काय मत म्हणतात, मत मत नाही आपल्याबद्दल मत. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवायचा असे त्याच्या मनाचा ऑलरेडी त्यानं ठरवलेलेच आहे. मग त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार. तरी हे लोक जे आहेत त्यांनी ऑलरेडी ठरवले की ईश्वर नाहीच आहे, किंवा धुरंधर चुकीचाच आहे, हिंदू राष्ट्र चुकीचेच आहे. तर मग त्यांच्या त्या पूर्वग्रहाने दूषित झालेल्या बुद्धीने काही जरी सांगितलं तर त्याला काय महत्व आहे. तसंच हे लोक जे शास्त्रावरती लिहितात, मांस खाल्लं किंवा रासलीला किंवा 16,108 विवाह, आपल्या मामाला का मारलं, कर्ण हा चांगला होता, अर्जुन हा वाईट होता, ययाती आणि देवयानी मध्ये मुख्य निष्कर्ष आहे की कामापासून अनासक्त झालं पाहिजे, पण तिथे सर्व कामाचंच वर्णन आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं एकच की की हे लोक बोनाफाईड नाही आहेत. यांच्याकडे ती दृष्टी नाही आहे की ते इतक्या मोठ्या विषयावरती लिहू शकतील. त्यामुळे एकतर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आचार्य काय सांगतात याला महत्त्व दिलं पाहिजे. वाटल्यास मी तर माझ्याकडे ते पुस्तक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय स्पष्टीकरण दिलं ते सांगतो. बऱ्याच ठिकाणी दिलंय मांस या शब्दाचं स्पष्टीकरण. आणि पूर्वी काही असे यज्ञ पण असायचे की तिथे पशुबळी दिली जायची, पण त्या बळीनंतर ते खायचे असं नाहीये. आता श्रीराम जर खात असले तर मग ते आपल्या भक्तांना का बोलले असे तुम्ही खाऊ नका. याच्यामध्ये काही लॉजिक नाही ना.
हं. तर ते ठीक आहे, ध्रुव राठीबद्दल तुम्हाला मी सांगितलं, तो व्यक्ती जर्मन शेफर्ड याच लायकीचाच आहे. तर इथे काय बघितलं आपण या 20व्या श्लोकामध्ये, की भगवंता सर्वत्र तुम्हीच व्यापून टाकले, सर्व दिशांमध्ये तुम्हीच आहात आणि तुमचं हे उग्र रूप बघून तिन्ही जगतातील जीवांना भय निर्माण झालेला आहे. हं? व्यथित झाले आहेत किंवा भय निर्माण झाले. त्याच्यावरती आपण म्हटलं की दृष्टी तर फक्त अर्जुनला होती, मग तिन्ही लोकात कसं काय दिसतं? तर तिन्ही लोकात भगवंतांनी अरेंजमेंट केली, की त्यांना दिसलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे समोर भविष्यात कोणी असं म्हणणार नाही की हे अर्जुनचं स्वप्न होतं. नाहीतर लोक तर बघता ना तुम्ही कसे बोलतात. तर मग याच्यावरून आपण चर्चा केली की हे जगत असं आहे की जे भगवंतांना पण सोडत नाही. आणि केवळ आताच नाही तर भगवंत साक्षात असताना त्यांच्या द्वारका धामामध्ये लोकांनी त्यांना असं त्यांच्यावरती आरोप केले. तर मग या जगामध्ये मी खूप शांततेने राहील, सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. म्हणून आपल्याकडून जे शक्य आहे ते प्रयत्न आपण केला पाहिजे. पण मनामध्ये हे पण माहीत असलं पाहिजे की मी सगळ्या गोष्टी फिक्स नाही करू शकणार, कारण ती इथे शक्यच नाहीये. हे जगच असं आहे. तर हा झाला आपला 20 नंबरचा श्लोक. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तो प्रभुपाद पण या तात्पर्यात म्हणतात, अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते, हे कळावं म्हणून भगवंतांनी अशी अरेंजमेंट केली. श्लोक क्रमांक 21 आपण गाऊया. आमी हि त्वां सूरसंगा विशन्ति. अरे माझा आवाज येतो की नाही तुम्हाला? येतोय Slide प्रभूजी, पण change करा पीपीटी प्रभूजी. बदलली नाहीये. ओ माय श्लोक आला. स्लाइड दुसरी change करा. सॉरी मग तुम्ही पटकन सांगत तरी. अरे थांब एक मिनिट. हा आता बघा. अमी हि त्वां सूरसंगा विशन्ति. विद्वान् सूरसंघा विशन्ति प्रसंगा विशांती केचित् भीता प्राञ्जलय गृह्णन्ति. केचित् भीता प्राञ्जलयः गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंगा. स्वस्ति महर्षि सिद्धसंगा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. तर तर अर्जुन आता म्हणजे मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं ना की तिन्ही जगतामध्ये लोक म्हणजे जीव जे आहेत ते व्यथित होत आहेत. तर त्याचंच वर्णन या श्लोकामध्ये अर्जुन पुढे करतोय की व्यथित होत आहेत म्हणजे ते काय करत आहेत, म्हणजे त्यांचं प्रतिक्रिया कशी होत आहे. तर आम्ही ही त्वाम सूर्यसंघा विशंती. सूरसंघा, संघ म्हणजे गट असतो ना, आपण म्हणतो ना महिला संघ म्हणत नाही वाटतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा क्रिकेटचा संघ असतो ना, संघ म्हणजे ग्रुप. तर सूरसंघ म्हणजे सूर म्हणजे देवता, तर देवतांचा ग्रुप म्हणजे देवतांचा गट काय करतोय की तुमच्यामध्ये कुठे गेलं, प्रवेश करीत आहे. प्रवेश करीत आहेचा अर्थ होतो तुमचा आश्रय घेत आहे. आणि आश्रय घेताना काय करत आहेत, केचित भीता प्रांजलयो गृह्णन्ति. यांच्यापैकी काही जणांना खूप भीती वाटते आणि भीती वाटल्यावर इथे काय करतात, प्रांजलयो. प्रांजली म्हणजे हे दोन्ही हातांना असे एकत्र जोडणं असतं ना, त्याला प्रांजली म्हणतात. याच्या आधी अर्जुन बद्दल पण आलं होतं, शिरसाना म्हणजे प्रांजल. दोन्ही हात जोडून हे तुम्हाला प्रार्थना करतायत. आणि मग साधू सिद्ध लोक काय करतात, ते स्वस्ती स्वस्ती असं म्हणतायत. स्वस्ती स्वस्तीचा असा अर्थ होतो की सगळीकडे शुभ वातावरण निर्माण व्हावं, सगळीकडे शांतता निर्माण व्हावी, म्हणजे भगवंतांना बघून असं म्हणतात की सगळीकडे स्वस्ती, म्हणजे तुमच्या रूपाने खूप भीती वाटते तर सगळीकडे शांती होऊ द्या. तर हे या रूपाचा प्रभाव देवतांवरती महर्षी सिद्ध आणि महर्षी सिद्ध लोकांवरती सांगितलं आहे. देवता काय करतायत की तुमचा आश्रय घेत आहेत आणि भीतीमध्ये हात जोडून तुम्हाला प्रार्थना अर्पण करतायत. आणि जे साधू सिद्ध जण आहेत
ते पण स्वस्तिती स्वस्तित असं म्हणून तुमची वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं यशगान करत आहेत. स्तुती भी पुष्कलाभी, स्तुती म्हणजे प्रशंसा करणे किंवा यशगान करणे किंवा महती सांगणे, आणि पुष्कलाभी म्हणजे याच्या साह्याने, श्लोकांच्या साह्याने किंवा स्तोत्रांनी, वेगळ्या प्रार्थना असतात ना वैदिक ग्रंथांमध्ये. तर हे दोन प्रकारच्या लोकांवरती झालेला प्रभाव आहे. तर आचार्य म्हणतात की हे रूप बघून देवता सुद्धा घाबरून गेले होते आणि सर्वजण खूप अंतरावर उभे राहत होते. त्यांना भीती वाटत होती या रूपाच्या जवळ जाण्यासाठी, आणि सर्व म्हणजे इच्छा प्रकट करत होते किंवा विनंती करत होते की तुमच्या रूपाने खूप भीती निर्माण होत आहे. त्याच्यामुळे स्वस्ती स्वस्ती तुम्ही कदाचित लग्नामध्ये माहीत नाही, एखाद्या यज्ञामध्ये कुठे ऐकलं असेल स्वस्ती स्वस्ती. स्वस्ती म्हणजे शुभ वेळ यावी असं म्हणतात ना, त्याला स्वस्ती स्वस्ती म्हणतात. तर अशी अशी परिस्थिती निर्माण झाली. बघा कसं असतं, जर देवता यांना बघून घाबरत असतील तर ते रूप कसं दिसत असेल. तर मी एक विचार केला की या रूपामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत, अशा पण गोष्टी आहेत की ज्याची तुम्हाला सर्वात जास्त भीती आहे, त्या गोष्टी पण त्या रूपामध्ये आहेत. तुम्ही हॅरी पॉटर बघितलं की नाही मला माहिती नाहीये, पण त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे रॉन विजली म्हणून. तर एकदा रॉन विजली, हर्मायनी आणि पॉटर एकत्र असतात. तर त्या रॉन विजलीला कशाची भीती असते, एक कुठल्या तरी प्राण्याची वगैरे भीती असते. तर तो वॉल्डमॉर्ट काय करतो की त्याला ते विजन निर्माण करतो. आता समजा एखादी माताजी आहे, माताजीला आपण असं विजन निर्माण केलं, त्यांना सगळीकडे कॉक्रोच दिसतात, तर माताजींची कशी परिस्थिती होईल. एक झुरळ बघून बघून पण खूप भीती वाटते, पण असा परिस्थिती निर्माण केली की सगळीकडे झुरळ दिसत आहे, तर किती भीती वाटेल. तर अशाच पद्धतीने प्रत्येकाच्या मनात जी काही भीती असेल ते पण त्या रूपामध्ये दिसतंय. तर मग का बरं लोक घाबरणार नाहीत. आता या रूपामध्ये एवढे अग्नी दिसतीये, एवढे मोठे मोठे दात आता पुढे येणार आहे, दात दिसतील, सगळ्यांचे शरीर त्या मुखामध्ये जात आहेत, काही जणांचे अर्धे डोकं तुटतंय तर काही जणांचं शरीर बाहेर पडतंय. म्हणजे विचार करा ते कसं दिसत असेल. सगळीकडे रक्तस्राव, सगळीकडे अग्नी, अक्षरशः हे कौरव वगैरे त्यांच्या मुखात जाताना दाताखाली चावल्यासारखे पण दिसतात. तर हे बघणं सोपं नाहीये. जसं की काही लोक असे असतात की थोडंसं कुणाच्या शरीरातून रक्त बाहेर आलेलं बघितलं तर त्यांना चक्कर येते. तुम्ही असे बघितले असतील. आणि मी MBBS मध्ये बघितलं की फर्स्ट इयरला पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही अॅनाटॉमीच्या क्लासला जातो, म्हणजे तिथं मग ते शरीर रचना शिकायची असते की स्नायू वगैरे, तर पहिल्या दिवशी बऱ्याचशा मुलींना चक्कर येते. कारण एक तर डेड बॉडी, त्या डेड बॉडीवरची स्किन काढलेली, एका ठिकाणी हात ठेवला, एका ठिकाणी पाय ठेवला, एका ठिकाणी डोकं ठेवलं, एका ठिकाणी मेंदू आहे. आता हा व्यक्ती अचानक जेव्हा पहिल्यांदा बघतो, त्याला त्याच्या ब्रेनला हे सगळं प्रोसेस होत नाही, पण तेच तेच बघून नंतर सराव होतो ती वेगळी गोष्ट आहे, पण त्यावेळी नाही प्रोसेस होत, म्हणून लोकांना चक्कर येते. तर हे रूप तर असं आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही अशा सगळ्या भीती एका ठिकाणी दिसत आहेत. तर मग देवता किंवा महर्षी किंवा अर्जुन या सर्वांना या रूपाची भीती वाटणे याच्यामध्ये काही जास्त आश्चर्य नाहीये. परंतु असाच एक प्रसंग आहे, तुम्हाला आता हे कदाचित कळालं असेल की हे रूप एवढं भयानक आहे, त्याच्यामुळे देवता घाबरत आहेत आणि हात जोडून प्रार्थना करतायत, साधू ऋषी पण स्तुतिगान करतायत, आणि हे रूप असं आहे की सर्वांना भीती वाटते. तर एक अजून असं रूप आहे की त्या रूपाची पण सर्वांना खूप भीती वाटत होती आणि त्या रूपाच्या जवळ जाण्यासाठी कुणाची हिंमत होत नव्हती. साक्षात ब्रह्माजींची पण हिंमत नव्हती होत आणि लक्ष्मीजींची नव्हती होत. ते रूप कोणतं होतं? नरसिंह भगवान. नरसिंहदेवाचं. नरसिंहदेवाचं. तर नरसिंहदेवाने जेव्हा हिरण्यकशिपूला मारलं, प्रल्हाद महाराजांना त्रास देतो म्हणून त्यांना एवढा क्रोध आला की ते हिरण्यकशिपूला एकदम खूपच विचित्र पद्धतीने मारतात. म्हणजे त्याचं पोट फाडून त्याची आतडी काढून त्या आतडी गळ्यात घालणं, म्हणजे किती किती राग असेल
एवढं करण्यासाठी. तर तरी सुद्धा त्यांचा तो क्रोध शांत होत नव्हता, कारण प्रल्हाद महाराजांना हा एवढा त्रास देत होता म्हणून. परंतु जर असा हा क्रोध चालूच राहिला तर बाकीच्या लोकांवरती काय परिणाम होईल आणि त्यांचा क्रोध कोण शांत करणार? तर मग तुम्ही ते ऐकलेलंच आहे किंवा पिक्चरमध्ये पण बघितले की सगळेजण म्हणतात की तुम्ही जा ब्रह्माजी, तुम्ही जा, तुम्हीच वरदान दिलं होतं. तर ब्रह्माजी म्हणतात नाही नाही, मी नाही जाऊ शकत. इतर देवता पण म्हणतात नाही, या स्थितीला आम्ही नाही जाऊ शकत. मग म्हणतात की अरे लक्ष्मीजींना पाठवू, त्या तर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना शांत करता येईल. तर लक्ष्मीदेवी पण म्हणतात की मी यांची पत्नी आहे, पण या रूपामध्ये मी यांना कधी बघितलं नाहीये, तर मी नाही जाऊ शकत. तर त्यावेळेस सर्वजण कुणाला पाठवतात? प्रल्हाद महाराजांना. प्रल्हाद प्रल्हाद महाराजांना. महाराजांना. तर इथे ही एक गोष्ट पण बघायला मिळते की कधी कधी असं असतं, एखादं कार्य खूप महान लोक पण करू शकत नाहीत, पण आपल्या दृष्टिकोनातून सामान्य वाटणारी व्यक्ती पण ते कार्य करू शकते. असं इस्कॉनमध्ये पण बऱ्याच वेळा बघायला मिळालं की एखाद्या वक्ताबद्दल कुणी असा विचार केला की अरे हा काय करणार आहे, तर पुढे चालून त्याच व्यक्तीने खूप काही करून दाखवलं. जसे की हरिदास प्रभू, जे आधी चोर होते, जी मधली वेणुधारी प्रभू, ज्यांचं काही फार जास्त शिक्षण नाही, पण त्यांनी ती ट्रेनची सिस्टम तयार केली आहे यात्रेमध्ये. अशी खूप उदाहरणं आहेत की मोठे मोठे IIT इंजिनियर्स. आता आपल्या आश्रमात मला वाटतं 10 तरी इंजिनियर IITचे आहेत, पण कोणाला ती कल्पना सुचली नाही किंवा कोणाला ते करता नाही आलं. पण प्रभूजी तर ITI केले प्रभूजींनी, पण त्यांनी ते करून दाखवलं. तर मला काय सांगायचं की जे ब्रह्माजी करू शकत नव्हते, शंकर करू शकत नव्हते, साक्षात लक्ष्मीदेवी करू शकत नव्हत्या, तर ते कार्य प्रल्हाद महाराजांनी करून दाखवलं. तर आपण आधी पण बघितलं होते की वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधांमध्ये आपण लहान मुलांना कमी समजून अपराध करतो, ते पण योग्य नाहीये. पण असं असून सुद्धा प्रल्हाद महाराजांना बिलकुल गर्व नसतो. ते पहिल्यांदा काय म्हणतात की हे देवता सत्वगुणांमध्ये आहे, ते तुमची एवढी प्रशंसा करत आहेत. मी तर जन्मतः राक्षस कुळातला आहे, तमोगुणी आहे, मी काय तुमची प्रशंसा करणार. तर प्रल्हाद महाराजांचा भाव असा आहे. तर ते करू शकणाऱ्या व्यक्तीचा भाव पण तसा असला पाहिजे. तर विश्वरूपाच्या जवळ देवता पण जात नाहीये, साधू संत जन पण जात नाही, दुरूनच विनंती करतायत. तसंच प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांच्या उदाहरणामध्ये पण होतं, कुणी जाऊ शकत नव्हतं, परंतु प्रल्हाद महाराज गेले. प्रल्हाद महाराज का जाऊ शकले? कारण भगवंतांचं प्रल्हाद महाराजांवरती खूप प्रेम होतं. म्हणजे असं वर्णन पण आहे, त्या मूवीमध्ये पण दाखवलं की नरसिंहदेवानी प्रल्हाद महाराजांना उचलून घेतलं आणि प्राण्यांचा काय स्वभाव असतो तुम्ही बघितलं असेल, गाय किंवा कुठलाही प्राणी आहे ना, तर त्यांच्या मुलांना ते चाटतात. मला वाटतं ते हाताने तर काय करू शकणार नाही, हातापायाने, तर त्यांचा तेच एक माध्यम असेल. तर प्रल्हाद महाराजांना मग नरसिंहदेव सिंहाच्या आवेशामध्ये चाटत होते. तर इथे बघायला मिळतं की भक्तीमध्ये किती शक्ती आहे. ज्या व्यक्तीला म्हणजे त्या इतर लोक भक्त आहेत असं नाहीये, पण इथं प्रल्हाद महाराजांची भक्ती विशेष रूपाने प्रकट केली आहे म्हणून. तर याच्या संदर्भात एक श्लोक येतो, उग्रो अपि अनुग्र एवायम स्वभक्तानां नु केशरी, केशरी व स्वपोतानाम अन्येषाम उग्र विक्रमः. याच अर्थाचा श्लोक आहे चैतन्य चरितामृत मधला. की समजा एखादी सिंहिणी आहे, आता केशरी म्हणजे सिंहिणीच असेल, हा सिंहिणी, एखादी सिंहिणी आहे, तर ती इतरांसाठी खूप उग्र असते. आता मी पण प्रत्यक्षात तर सिंह बघितला नाही, पण मी असं ऐकलं की जवळपास बैलाच्या हाईटचा सिंह असतो आणि त्याच्या आवाजाने वगैरे खूप भीती वाटते. तर असं सिंहिणी ही इतरांवरती खूप क्रोधित होते. पण त्या सिंहिणीचे जेव्हा छोटे छोटे मुलं असतात, त्या मुलाला ती तोंडामध्ये पकडून घेऊन जाते, पण त्यांना काही भीती वाटत नाही, कारण त्या सिंहिणीची त्यांच्यावरती प्रेम असतं. तसंच इथे या प्रसंगामध्ये नरसिंहदेवांचा आणि प्रल्हाद महाराजांचा हा संबंध प्रकट होतोय. तर इथे परत तेच कळतं. एक तर मुद्दा हा आहे की जरी रूप असं असलं तरी भक्तीने त्या रूपाला आपण आपलंसं करू शकतो. आणि दुसरी गोष्ट ही की काही काही वेळा असं होतं की आपल्याला वाटत नाही की ही व्यक्ती काही करेल, परंतु अ, काही काळाने कळतं की तीच व्यक्ती खूप मोठ्या स्तरावरती गेली. आणि हेच नाही,
तर मग याच्या मागच्या श्लोकामध्ये काय बोलले होते भगवंत अर्जुन, की बाबा सगळे लोक तुमच्या या रूपाला घाबरत आहेत. तर मग कुणी म्हणेल की देवता म्हणजे सगळे लोक वगैरे तुमची शरण घेत आहेत, देवतांची शरण घेत नाहीयेत, तर देवता त्यांना मग शिक्षा करणार नाही का? असं तुम्ही कदाचित कधी ऐकलं असेल की लोक म्हणतात ना की कृष्ण कृष्ण तुम्ही नेहमी नेहमी म्हणत असता, जर आम्ही कृष्णाची भक्ती केली मग शनीची दृष्टी पडणार नाही का? आहे ना काय शनीचा योग वगैरे दशा, असं लोक म्हणतात. तर तोच मुद्दा इथे बलदेव विद्याभूषणने घेतला. बरं झालं, म्हणजे कोणी प्रश्न विचारला तर त्यांना हे तात्पर्य सांगता येईल. जर असं असं म्हटलं जातं की जर तुम्हाला शरण गेलो आणि इतर देवतांचा आश्रय नाही घेतला, तर इथं हे परत समजणं महत्वाचं आहे की इतर देवतांना महत्त्व द्यायचं नाही असा आशय नाहीये, परंतु परमसत्य कोण आहे आणि इतरांची काय पोझिशन आहे हे पण कळलं पाहिजे. जसे की इंद्र तर नेहमी बदलला, तुम्ही इंद्राला परमसत्य म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वांबद्दल आदर आहे, परंतु परम आश्रय तर भगवंतच आहे. मग याच दृष्टिकोनातून जो समाजामध्ये प्रश्न आहे की जर तुमचा सर्वांनी आश्रय घेतला तर मग इतर देवतांची नाराजगी होईल आणि ते मग शिक्षा देतील. मग याचं काय समाधान करायचं? तर याच्यावरती बलदेव विद्याभूषणनी एक स्पष्टीकरण दिले की हे जे देवता वगैरे आहेत ते माझ्या काय म्हणतील माझ्या परवानगीने किंवा माझ्या अध्यक्षतेखाली काम करतात, आणि जर यांनी माझ्या भक्तासोबत असं केलं तर मी त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकेन, असं असं एक तात्पर्यामध्ये पण सांगितलं. जस्ट एक बघतो की कोणत्या श्लोकाच्या तात्पर्यात आहे. बलदेव विद्याभूषण सांगतात ठीक आहे, मला एक्झॅक्टली आता श्लोक तात्पर्य मिळत नाही, पण मी वाचेल तुम्हाला नंतर परत पाठवेल. तर प्रश्न असा केला जातोय की बाबा तुमची शरण घेतली तर मग इतरांची नाराजगी होणार नाही का? तर भगवंत भागवतामध्ये पण सांगतात, कपिल देव त्यांच्या आईनं सांगतात की मदभयात वाती वातोयम मदभयात वाती वातोयम सूर्यस्तप्ती मदभयात वर्षती इंद्रो दहती अग्निर मृत्यूश्चरती मदभयात. मदभयात म्हणजे आता माझ्या भयाने सूर्य उदय होतो, याचा अर्थ काय आहे की हे सर्व लोकांचं कार्य माझ्या नियंत्रणाखाली होतं. मदभयात म्हणजे त्यांच्या नियंत्रण, भगवंतांच्या नियंत्रणाखाली. त्याच्यामध्ये सगळेच आले. मदभयात वाती वातोय म्हणजे वायुदेव, सूर्यस्तप्ती मदभयात सूर्यदेव, महत्वाचा मृत्यूश्चरती मदभयात मृत्यू सुद्धा माझ्या नियंत्रणाखाली कार्य करतो. त्याच्यामुळे जर कोणी असं केलं की पूर्णपणे माझी शरण घेतली आणि त्यामुळे एखादी देवता जर त्या व्यक्तीवरती नाराजगी करत असेल, तर असं एक इथे वाक्य लिहिलंय, मला वाटतं कदाचित ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या तात्पर्यात असेल. तिथं असं वाक्य लिहिलंय की अरे हे सर्व तर माझ्या नियंत्रणाखाली कार्य करतात, त्यामुळे जर यांनी कुणी असं केलं तर मी त्यांना लगेच त्या पदावरून काढून टाकेन, असे भगवंत म्हणतात. तर हा एक महत्वाचा मुद्दा होता या श्लोकामध्ये. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या तात्पर्यात आहे, त्याच्यामुळे मला इथे भेटलं नाही. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा तात्पर्य श्लोक क्रमांक 21. श्लोक क्रमांक जस्ट एक मिनिट. अध्याय 11 श्लोक क्रमांक 21. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या तात्पर्यांचं एक वैशिष्ट्य काय, आपण आधी पण चर्चा केली असेल की त्यांचं तात्पर्य हे असतं, रसिक तात्पर्य असतं. रसिक म्हणजे कसं की काही जणांची टीका किंवा तात्पर्य तत्वज्ञानात्मक असतात, परंतु विश्वनाथ ठाकूरांनी तत्वज्ञान पण सांगितले, परंतु एक काय म्हणता येईल एक रसिक भाव. जसं रसिक भावाबद्दल काय मी सांगणार की जसं गीतेमध्ये एका ठिकाणी भगवंत म्हणतात की अर्जुन न मे भक्त्या प्रणश्यती, तर तिथे सिद्धांत आहे की माझ्या भक्तांचा कधीच नाश होणार नाही. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्यांच्या तात्पर्यात काय लिहितात की कृष्णाने आपल्या छातीवरती हात ठेवला आणि अर्जुनला बघून बोलले की मी त्यांची जबाबदारी घेतो
त्यांचं काही होणार नाही असं सांग. आता असं तिथे कुठे नाहीये, परंतु हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं लिहिण्याची ही पद्धत आहे. तर अशा प्रकारच्या तात्पर्याला रसिक तात्पर्य म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये एकदम असं तत्वज्ञानात्मक सांगितलं जातं की हा सिद्धांत आहे, याचा अर्थ असा आहे, हे तत्व आहे, जीवतत्व, अग्नितत्व, जे काही ईश्वर तत्व, ते त्याला तत्वाची काय म्हणता येईल, तात्पर्य म्हणतात. रसिक तात्पर्य हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं आणि बाकी जणांचं सहसा तत्वाच्या दृष्टिकोनातूनच असतं. त्याच्यामुळे हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या तात्पर्यामध्ये असं बघायला मिळतं. 21. तर ठीक आहे, हा श्लोक पण आपण बघितला की सर्वजण या रूपाला बघून कसे घाबरत होते. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्या रूपामध्ये सर्व काही दिसतंय की जे आपल्या भीती असतील ते पण दिसतंय, त्याच्यामुळे याला सर्वच घाबरणार. आणि याच्यामध्ये आपण मग नरसिंहदेवांचं उदाहरण घेतलं की असं असलं तरीही अशा रूपाला म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या अशा क्रोधात्मक भावामध्ये पण भक्त त्यांना आपलंसं करू शकतो, जे प्रल्हाद महाराजांवरून कळतं. आणि तिथून दुसरा सिद्धांत आपण बघितला की प्रल्हाद तर खूप छोटासा होता, बाकी लोक तर किती किती मोठे आहेत, शंकर, ब्रह्माजी, लक्ष्मीदेवी, परंतु एका छोट्याशा मुलाने त्याच्या भक्तीच्या बळावरती हे करून दाखवलं. तर त्यामुळे इस्कॉनमध्ये पण बघायला मिळालंय आणि आपल्याला पण आयुष्यात अनुभवायला मिळेल की आज आपल्याला एखादी व्यक्ती सामान्य वाटत आहे, पण काही काळाने तीच व्यक्ती खूप मोठं कार्य करून जाईल. त्याच्यामुळे या अपराधापासून वाचलं पाहिजे. मला वाटतं याला बंधू निरूपण असं म्हणतात, ते मला नक्की यावेळेस आठवत नाही. चल, तर आता आपण एक पुढचा श्लोक बघून थांबूया. तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही मला सांगा, किंवा आपण पुढे पण जाऊ शकतो. हा श्लोक झालाय आपला. तर आता या पुढच्या श्लोकामध्ये काय आहे, कुणाकुणांवरती परिणाम होतो. एक श्लोक घ्यायचा का, वेळ जास्त झाला? घ्या ना प्रभूजी. घ्या प्रभूजी. तुम्ही मला फ्रँकली सांगा जा, म्हणजे माझा असं काही नाही की जास्तच हे केलं पाहिजे की का 8:15 झाले, थांबू, पुढच्या वेळेस बघायचं. ठीक आहे, घ्या कारण प्रभूजी, चालेल आम्हाला. बरं ठीक आहे, मी पुढच्या वेळेपासून प्रयत्न करतो वेळेवर कंप्लीट करायचं. तर हा श्लोक क्रमांक 22 आहे, याला गाऊया. रुद्रादित्या वसवेच साध्या रुद्रादित्या साध्या विश्वैश्विनो मरुतश्च उष्मपा गंधर्वयक्षासुरसिद्धसंगा वीक्षन्ते त्वां विस्मिता च एव सर्वे. तर मागच्या श्लोकामध्ये बोलले की बाबा या सर्वांना भीती होती आहे आणि ती हात जोडतायत. तर याच्यामध्ये कुणाकुणाला भीती होते, आता तुम्ही इन जनरल बोलले सर्वांनाच होते, मग त्याच्यामध्ये कोण कोण आलं ते पण कळलं पाहिजे. तर इथे अर्जुन त्यांच्याबद्दल पण वर्णन करतो. कुणाकुणाला हे असा अनुभव होतोय. रुद्रगण, आता 11 प्रकारचे रुद्र आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुद, 49 प्रकारचे पितृ, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध देवता, या सर्वांवरती प्रभाव होतो आणि सगळे विस्मित झाले आहेत. तर याच्यामध्ये सर्व काही फक्त वर्णन असंच आहे की हे सर्व विस्मित झाले किंवा प्रभावित झाले. पण याच्यावरती एका शब्दावरती मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. उष्मपा म्हणून एक शब्द आहे. तर उष्मपा म्हणजे कुणाला सांगितलंय? पितृगण. हा, तर तुम्हाला याचं कनेक्शन माहिती आहे, यांना का उष्मपा म्हणतात? नाही. हा, जे जे पितृपंधरवडा जे म्हणजे प्रसाद बनवतं ना, हा, तो असं अग्नीमध्ये म्हणजे हे करायचं हा, आणि मग हो, त्याचा सुगंध किंवा ती वरती जाते आणि ती मग हा, त्या पितरांना मिळते असं. हा,
तर सुगंध म्हणण्यापेक्षा त्यातला सार असं आपण म्हणू शकतो. सार हा तर पदार्थांचं बरोबर. बघा कसं आहे, अ, प्रत्येकाचं अस्तित्व वेगवेगळ्या स्तरावरती आहे. आपलं अस्तित्व स्थूल स्तरावर आहे, त्यामुळे आपल्याला असा रोटी दाल राईस स्थूल पद्धतीने खावावा लागतो. पण असं आवश्यक नाही की इतर जण पण त्याच पद्धतीने अन्न ग्रहण करत असतील. आता देवता पण ग्रहण करतात आणि पितृ पण ग्रहण करतात. तर प्रत्येकाची अस्तित्वाचा स्तर वेगळा आहे. तर त्या पद्धतीने त्यांचे हे गोष्टी ग्रहण करण्याचा मार्ग पण वेगळा आहे. त्याच्यामुळे जरी आपण स्थूल पदार्थ खातो, परंतु जे आपले पितृ आहेत त्यांना आपण हे पिंडदान वगैरे अर्पण करतो. तर त्यावेळेस त्या पदार्थाचा सार म्हणा किंवा त्यामागचा आपला भाव म्हणा, की त्याद्वारे पितृगणांचं पोषण होतं. तर इथे या उष्मपा शब्दाचा असा अर्थ आहे. उष्मपा म्हणजे आता इथं मराठीमध्ये तर दिलं नाही, इंग्लिशमध्ये सांगितले की पदार्थाची गरम वाफ, उष्म, आणि पा म्हणजे पिणे. जे पदार्थांची गरम वाफ पितात असे, तर असे कोण आहेत? मनुष्य पण नाही आहेत. आपण कुठे पदार्थांची वाफ पितो? पदार्थांना खातो. आणि देवता पण नाही आहेत, त्यांना तर यज्ञाचं वेगळ्या पद्धतीने अर्पण केलं जातं. तर हे आहेत या दोन्ही गटाच्या मधले पितृ, जे की पदार्थांची वाफ ग्रहण करतात किंवा सार पण म्हणू शकतो. आता याचं अधिक वर्णन तर इथे नाहीये, कदाचित गरुड पुराण किंवा मनुस्मृतीमध्ये असेल. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतोय की हे उष्मपाचा असा अर्थ होतोय, एवढंच मी पण सांगू शकतो. त्याच्यापेक्षा अधिक डिटेल मला पण माहित नाही. उष्मपा म्हणजे वाफ पिणारे, पा म्हणजे पिणे. तर असाच एक शब्द आहे अंघ्रिपा. अंघ्रिपा कुणाला म्हणतात? नाही माहिती अंघ्रिपा कोणाला कुठे. म्हणतात? अंघ्रिपा. अंघ्री म्हणजे पाय आणि पा म्हणजे काय? सूप का? पा म्हणजे आता या शब्दामध्ये बघा, उष्म पा, उष्म म्हणजे पदार्थाची वाफ आणि पा म्हणजे पिणे. पा म्हणजे आता पिणे दोन्ही सांगितलं मी. अंघ्री म्हणजे पाय. आता अंघ्री कुठे पाय सांगितले? आपण म्हणतो ना, नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, पंकजांग्रय नमस्ते. पंकजांग्री प्रभू पण आहेत ना. अंघ्री म्हणजे पाय आणि पा म्हणजे पिणे. तर अंघ्री पा कोण असेल? भगवंत असतील का? भगवंतांचे पाय, चरण भगव कमळ. भगवंत अंगाने असे सकलेंद्रिय आहेत, ते कोणत्याही अंगाने काहीही करू शकतात. परंतु एक असे आहेत की चरणामृत. नाही, अंघ्री पा. आता तुम्ही अंघ्री म्हणजे पाय चरणामृत. आणि पा म्हणजे पिणे, याच्यावरून विचार करा. आता उष्मपावरून काय बघितलं? पदार्थांची वाफ पिणारे. अंघ्री पा म्हणजे पायाने पिणारे किंवा खाणारे कोण आहेत? याच्यावरती तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं होतं. सरपटणारे प्राणी. सरपडणारे कुठे पायाने खातात? वृक्ष, झाडं आहेत ना, झाडांना अंघ्रिपा म्हणतात. हा शब्द याच्या आधी पण आला आणि भागवतामध्ये पण येतो. कारण वृक्ष त्यांचं पोषण कशाने करतात? त्या मुळातून करतात ना. आणि त्या मुळांना एका प्रकारे त्यांचे पाय पण म्हणता येतं. म्हणून अंघ्रिपा म्हणजे झाडं. असा कुठं शब्द आला अंघ्रिपा, तर वृक्षाचं वर्णन आहे असं लक्षात घ्या. अंघ्री म्हणजे पाय आणि पा म्हणजे पिणे. तर उष्मपा म्हणजे आपले पितृ, अंघ्रिपा म्हणजे झाडं. हे लक्षात राहण्यासाठी दोन उदाहरणं देतोय. तर उष्मपा, बाकीच्यांची नावं समजायला काही कठीण नाहीये. उष्मपा लक्षात असं वाटेल की इथे पितृंचं नाव कुठे आलं, कारण बाकीच्या सर्वांचं नाव आहे. रुद्र, वसो, साध्य, विश्व, अश्विनी, मरुत, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध. परंतु इथे कुठेच पितृ हा शब्द दिसत नाहीये. परंतु उष्मपाचा अर्थ पितृ असा आहे. म्हणून थोडीशी याच्यावरती मी चर्चा केली की उष्मपाचा काय अर्थ होतो. तर याचं स्पष्टीकरण देताना कुठे गेलं? बघा आचार्य किती काळजी घेतात. उष्म भागा ही पितरः, असा हा यजुर्वेदामधल्या तैत्तिरीय ब्राह्मणातला एक श्लोक आहे किंवा एक पुरावा दिलाय बलदेव विद्याभूषण यांनी. तर याच्यावरती मी थोडासा विचार करत होतो की हे आचार्यांचं कार्य किती कठीण आहे आणि त्यांनी कसं केलं असेल. आपल्या स्लाइडमध्ये मी तो पॉईंट घेतला का?
उष्मपा एवढंच आहे. हां, तर हे जे उष्मपा म्हणजे उष्मपा या शब्दाचा अर्थ पितर होतो असं कुठे दिलं आहे याचा संदर्भ बलदेव विद्याभूषण देतात की हे यजुर्वेदामध्ये दिलं आहे. तिथे एक वाक्य आहे, उष्म भागा ही पितरः, म्हणजे अशा उष्म याला ग्रहण करणारे पितृलोक असतात. तर मी विचार केला की बलदेव विद्याभूषणनी हे तात्पर्य जवळपास 1600 किंवा 1700 मध्ये लिहिलेलं आहे. तर त्यावेळेस तर मोबाईल तर नव्हते, लॅपटॉप पण नव्हते, इंटरनेट पण नव्हतं, ग्रंथालय पण नव्हते, लायब्ररी पण नव्हत्या. तर त्यावेळेस अशा आचार्यांना यजुर्वेदामधला एखादा श्लोक सांगायचा आहे आणि त्यातून हा जो मुद्दा आहे हा खरा आहे हे सिद्ध करायचं आहे, याच्यासाठी किती त्यांना कष्ट करावे लागले असतील. त्याच्यामुळे गौरांग प्रभू पण सांगतात की भक्तिरसामृत सिंधू हा ग्रंथ लिहिण्यासाठी रूप गोस्वामींना 18 वर्ष लागले. कारण एका एका गोष्टीचे त्यांनी पुरावे दिलेत खूप वेगवेगळ्या शास्त्रांमधून. आणि वेगवेगळ्या ज्या भावना आहेत, स्थायी भाव वगैरे ते आपण म्हटलं ना, त्याच्या पलीकडे पण अधिक वर्णन आहे, एकदम डिटेल वर्णन आहे. तर मी फक्त याच्यावरती हा विचार करत होतो की मधून मधून आपण असं बघितलं पाहिजे की बाबा या आचार्यांना किती कठीण झालं असेल हे सर्व करायला. आणि आता प्रभुपादांच्या कृपेने गीता कुठेही 100 रुपयात मिळते. असं म्हणतात ना, खूप जास्त भेटल्यावरती किंमत राहत नाही, तसं एका दृष्टीने आपलं पण होतं. आधी तर गीता कुणाला मिळायची नाही, मिळाली तर संस्कृतमध्ये, समजणार कुणाला, अर्थ कोणी मायावादी सांगतो की काय निराकारवादी सांगतो ते पण कळणार नाही, बोलणारा बोलतो, ऐकणारे ऐकतायत, असंच होतं. त्याच्यामुळे किती गडबड व्हायची. परंतु आता हे सर्व काही उपलब्ध आहे, आचार्यांची टीका पण उपलब्ध आहे. तर याचा फायदा घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे महत्त्वाचे श्लोक मी तुम्हाला म्हणतो ना पाठांतर करा, तर तुम्ही थोडाशी कंटाळा करता किंवा आळस करता मला माहिती नाही आहे काय आहे. एका आठवड्यामध्ये एक श्लोक पाठ करायला काही खूप कठीण नाही जायला पाहिजे. हे बघा, तुम्ही करा म्हणून मी असा आग्रह धरत नाही, नाही केलं म्हणून मी तुमच्या मागे पण लागणार नाही. फक्त याच्यावरून माझ्या डोक्यात असा विचार आला की बल्ले विद्याभूषणना यजुर्वेदामधून संदर्भ शोधण्यासाठी किती कष्ट करावे लागले असतील. आणि त्या आचार्यांनी एवढं सोपं करून सांगितले की जेव्हा भगवंत मत्तः परतरम नान्यत म्हणतात की हा श्लोक सिद्ध करतो की परम सत्य कृष्ण आहे, तर हा संदर्भ आहे. तर याचं पाठांतर फक्त मला पाठ आहे याच्यासाठी नाही, एक तर आपली स्वतःची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग होईल की हे कुठे सांगितले. बघा, इस्कॉनमध्ये आपण नवीन नवीन असतो ना, तेव्हा सगळे सिद्धांत, सगळ्या गोष्टी ऐकतो, तेव्हा सगळं हा आहे 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 आपण ग्रहण करतो. पण 10 वर्ष 15 वर्षानंतर ते एकसारखंच वाटायला लागतं. अरे सगळे ते प्रभूजी तेच क्लास देतात, तेच आहे, याचा अर्थ हा आहे. अर्थ म्हणण्यापेक्षा जपा करा, प्रसाद घ्या, हेच करा. पण जेव्हा आपण अधिक सखोल जाण्याचा प्रयत्न करतो, मग तेव्हा ह्या गोष्टी आपण स्वतः वाचन करतो, त्याच्यावरती विचार करतो, मग श्रद्धा वाढण्यासाठी मदत होते. आणि कधी कधी काय होणार, तर समजा मी तुम्हाला म्हटलं कुठे सांगितले कृष्ण परम सत्य आहे, तर तुम्हाला हे कळेल की अरे हां कुठेतरी सांगितलंय आणि ऐकले पण माहीत नाही. तर माहीत का नाही कारण श्लोक पाठ केला नाही. तर मी काही तुमच्या मागे लागत नाहीये, पण असं म्हटलं जातं की श्लोक हे भक्ताच्या गळ्यातले काय म्हणता येईल, ज्वेल्स आहे, रत्न आहेत. त्याच्यामुळे जसं जर समजा तुम्हाला कुठे रत्न पडलेले दिसत असतील, तर आपण कसे सगळे रत्न जमा करू, तसे हे जे महत्त्वाचे श्लोक आहेत ते रत्नासारखे आहेत. जसे की तुम्हाला मी दामोदर कथेमध्ये पण सांगितले होते 4 रत्न. एक एक रत्न 2-2 वेळा घेऊन त्याचं पाठांतर केलं तर तुम्हाला किती लक्षात आहे मला माहीत नाही. सोमातु सिन्न गात्रा हे त्याच्यापैकीच आहे. एवम संदर्शिता अयंग हरिणा भृत्यवर्ष तर त्याच्यापैकीच आहे. तर जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा ते मी नोट करून पाठांतर करायला पाहिजे, नाहीतर नंतर तुमच्या लक्षात नाही राहणार. नुकसान काही नाही, पण असं नको वाटायला की अरे हे तेच तेच ऐकतोय. आता मी तुमचा तर ऑनलाईन ग्रुप वेगळा केलाय की बाबा हे लोक थोडे सिन्सिअर आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये पण पाठांतर करत नाही आहात. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण नंतर काही वर्षांना तुम्हाला असं वाटू नये म्हणून मी सांगत आहे. तर एवढ्यातच मी कोणता तरी श्लोक दिला होता पाठांतरासाठी.
तर ठीक आहे. तर हे आपण 3-4 श्लोक आज बघितले. मला थोडी स्पीड वाढवायची पण काय वाढत नाहीये. तर 19 मध्ये बघितले की आदी अंत मध्ये काही नाही आहे. तुमचे डोळे काहींना चंद्रासारखे काहींना सूर्यासारखे आहेत. आणि सर्व जगत तुमच्या या तेजाने तप्त होत आहे आणि तुम्ही सर्व व्याप्त आहात आणि तिन्ही लोकातले लोक याच्यामुळे प्रभावित होतात. तिन्ही लोकाचे लोक काय हे बघितलं आपण आणि सर्व प्रकारचे देवता सिद्ध तुमची प्रार्थना करतायत. आणि याच्यामध्ये कोण कोण येतं तर रुद्र, वसव, आदित्य वगैरे सर्व आहेत. त्याच्यापैकी पितृंचं पण नाव घेतलंय. तर पितृचा शब्द उष्मपा आहे म्हणून आपण थोडी अंघ्रिपा ही चर्चा केली. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया. किती श्लोक झाले? 1, 2, 3, 4 श्लोक झाले. मला कधी कधी असं वाटायले की मी विषय सोडून इतर गोष्टीकडे जास्त चर्चा करतो, त्याच्यामुळे कमी स्पीड होतोय की काय केलं पाहिजे, की लवकर लवकर श्लोक संपले पाहिजे. कारण तुमचं काय इतर मत आहे? गोष्टी पण नाही, महत्त्वाच्या असतात ना. प्रभूजी बरोबर चाललाय तुम्ही. आहेच राहू दे. उदाहरण वगैरे देतात त्याच्यामुळे अजून लक्षात येतंय. हा ठीक आहे. कारण बरोबर काय चाललंय असं तुमचं, नको म्हणजे म्हणजे असं काही नाही. तुमची जी काही मत असेल तुम्ही फ्रँकली सांगत जा, म्हणजे मला तरी कळेल. नाहीतर फक्त 4-4 श्लोक होत आहेत, एकालाच खूप डीपमध्ये जातो, असं नको आहे. तसं बघितलं ना तर या अध्यायामध्ये आता हे 20-25 श्लोक आपण एका दिवशी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काही तात्पर्य नाही. फक्त सांगायचं यांनी यांनी प्रार्थना केली, तुमचे असे दिसत आहात, हे घाबरत आहेत, तुमचे दात दिसत आहेत, बस असं असं सांगून आपण हे संपू पण शकलो असतो. पण मी म्हटलं की थोडीशी चर्चा करून बाकीचे सिद्धांत पण बघितले पाहिजे. जसं प्रल्हाद महाराज, भक्तीने भगवंतांना वश करणे, ह्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी चर्चा केली. पण तुम्हाला जर वाटलं की थोडीशी स्पीड वाढली पाहिजे तर तुम्ही मला पर्सनली कळवू शकता. तर खूप वेळ झाला, इथे आपण थांबूया. उद्या कृष्णा पुस्तकाचा क्लास आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अटेंड करा. तुम्ही सगळ्यांनी नेहमी अटेंड केला पाहिजे अशी माझी अपेक्षा नसते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी तर माझ्या अभ्यासासाठी घेणार आहे. तर उद्या 7 ते 8 तो क्लास स्ट्रिक्टली 1च हरे तास. कृष्ण प्रभू. येस माताजी. हरे कृष्ण प्रभू. प्रभूजी आम्ही नाहीये त्या ग्रुपमध्ये. आता तुम्ही बोललात ना की श्लोक पाठ करायला सांगितलं होता, कुठला नाही माहिती. आता ते कृष्ण अच्छा, क्लास तुमचा नाही नंबर माहिती. माझ्याकडे नाहीये. संगीता माताजी, संगीता शोभा माताजींना माताजींना तुमचा पाहिजे ना. त्यांना तुमचा नंबर द्या, ते ऍड करतील. ओके अं, ओके, ठीक तर आहे. इथे आपण हरे थांबूया. कृष्ण. हरे थँक्यू कृष्णा प्रभू. हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे राम राम, हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्णा प्रभू. हरे दंडवत कृष्णा प्रणाम. हरे कृष्णा.